काय लिहिले तिथे 2.5 months ऑफ स्ट्रगल. माहिती आहे का कोणाचा फोटो आहे, कोणी टाकलेला? सो कनिष्क कटारिया यांनी त्याच्या व्लॉग वरती हा फोटो टाकला होता. सो काय जस्ट 2.5 महिन्यात मी किती रिफिल वापरल्या त्याचा एक फोटो आहे, राईट. सो काय सांगायचं आहे त्याला की बेसिकली प्री झाल्यानंतर इंटेन्स रायटिंग करावं लागतं, बरोबर. किंवा श्रुती शर्माचं जर तुम्ही टॉपर स्टॉक ऐकलं असेल तर त्यात एक शब्द वापरते किंवा एक लाईन वापरते की प्री नंतर काय करायचंय. म्हणते राईट, रिवाइज, अॅनलाइज, राईट. 3-4 शब्द फक्त ती वापरते. कोणते? हॅव टू राईट, रिवाइज, अॅनलाइज अँड अगेन राईट. सो याचा अर्थ प्री नंतर किती गोष्टी करता येतात? रायटिंग, रिव्हिजन अँड अनालिसिस. त्याच्यामध्ये रीडिंग हा शब्द नाही वापरलाय ते. कोणते 3 शब्द वापरले? राईट, रिवाइज, अनालाइज. म्हणजे मी रिवाइज केलं, राईट केलं आणि त्याच्यावरती काय केलं? अनालिसिस करून पुन्हा एकदा राईट केलं. आता तुमच्या कंटेक्स्ट मध्ये जे 2025 ला देणार आहेत किंवा 2026 ला देणार आहेत, आधीच युपीएससीने गॅप काय केलाय तो प्री आणि मेन्स मधला कमी केलाय. जसं की 2025 ची प्रिलिम कधी होणार आहे? 25 मे ला, आणि ऑगस्ट मध्येच ते काय घेणार आहेत? मेन्स घेणार आहे. सो याचा अर्थ ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना मला करायच्या आहेत. श्रुती शर्मा म्हणते राईट, रिवाइज, अॅनलाइज. कनिष्क कटारिया सांगतो मी एवढं लिहिलं त्या पिरियड मध्ये. सो या पोझिशनला मी कधी असेल की मी फक्त लिहितोय. तर तुम्ही नंतर म्हटलात मे नंतर 25 मे ला मला कळलं की हा मी प्रिलिम पास होतोय. म्हटलं की वर्ल्ड हिस्ट्री वाचून नाही झालं, पोस्ट इंडिपेंडन्स वाचून नाही झालं. सो दिस इज नॉट अ बेस्ट पोझिशन. आपण काय म्हणतोय पुन्हा एकदा की तुम्ही कोणत्या पोझिशनला असायला पाहिजेत प्री नंतर? प्री झालं की बाबा माझं मटेरियल क्लिअर आहे, मी आता काय करायचंय, मला फक्त राईट करायचंय, रिवाइज करायचंय आणि अनालाइज करायचंय. आपण काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला या वर्षीचा फायनल मेन्सचा रिझल्ट लागला होता त्यावेळेला एक व्हिडिओ शेअर केला होता. तो म्हणजे मराठी पाऊल मागं पडतोय का. आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो ना की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण तसं काही दिसत नाही युपीएससीच्या रिझल्ट वरती. ही तख्त राखणं म्हणजे काय? तुम्ही जेव्हा टॉप रँक मिळवता त्याचे पूर्ण सर्व्हिस बर नंतर काय असतात इम्प्लिकेशन असतात. म्हणजे मला पोस्टिंग कुठे मिळणार आहे, त्याच्यात त्या हायरार्कीमध्ये ब्युरोक्रेसीच्या मी कुठे असणार आहे, हे कशावरती ठरतं? टॉप रँक वरती ठरतं. आणि पहिले 20 लोकांना ते डीओपीटीला बोलवतात रिझल्ट लागल्यानंतर. बाकीच्यांना काही ते फोन बिन पण करत नाहीत अभिनंदन म्हणून. पहिले 20 लोकांना ते काय करतात? बोलवतात. याचा अर्थ काय? त्या टॉप रँकला गव्हर्नमेंटच्या लेवलला सुद्धा काय करते? ते व्हॅल्यू देतात. सो मला जर तो टॉप रँक पाहिजे असेल, इव्हन मला जर समजा ही परीक्षा पास व्हायची असेल तरी सुद्धा मला तो टॉपच काय करावं लागणार आहे? टार्गेट करावं लागणार आहे. म्हणजे मी प्रिलिमला मुलांना काय सांगतो की जर समजा तुम्हाला त्या कट ऑफच्या जवळ जायचंय, आता या वर्षीचा कट ऑफ किती लागला 2023चा? 75. सो तो 75 टार्गेट जर तुमचा असेल तर ऍटलिस्ट 95+ मार्क्स तुम्हाला यायला पाहिजे. त्यांनी काय होतं की समजा यावर्षी 16 जूनला परीक्षा झाली, मी 17 तारखेला कधी जोरात अभ्यास सुरू करेन? जोरदार अभ्यास कधी होईल माझा? जेव्हा मला माहिती आहे की 25 मार्क 20 मार्क मला जास्त आहेत. जर मी त्या कट ऑफच्या ह्याच्यात अडकत बसलो, विजन एक वेगळा कट ऑफ सांगतोय, शंकर आयस वेगळा कट ऑफ सांगतोय, वेगवेगळे टेलिग्रामचे प्लॅटफॉर्म वेगळा कट ऑफ सांगतोय, परत मी त्या ट्रॅप मध्ये फसेल आणि मला तो जोरात अभ्यास करता येणार नाही. 16 जून नंतर मला काय करायचं? 17 जूनला जोरदार अभ्यास करायचा आहे. हे कधी होतं? ज्या वेळेला तुमचं आधीच ओव्हरऑल अभ्यास झालेला असेल तर. येतंय लक्षात? सो हे जे दिसतंय ना, हे करण्यासाठी मला काय लागेल? आधी माझ्या मेन्सच्या गोष्टी तयार असायला पाहिजे. तुम्ही म्हणत असाल की माझं हे काहीतरी राहिलंय, तर मग ते काय होतं की तुम्ही कॅचअप करता. आणि महाराष्ट्रामध्ये खास करून एक कल्चर डेव्हलप झाले, आपण प्रिलिमच्या मागे पळतो. आता ह्या 16 जून नंतर प्रिलिमचा ज्यांचा रिझल्ट येणार नाही, मी त्यांची स्टोरी तुम्हाला आत्ताच सांगतो. ते एमपीएससी प्रिलिमच्या मागे पळते. एमपीएससी प्रिलिम नंतर कंबाईनची प्रिलिम येईल.
कंबाईनची प्रिलिम झाली आणि परत एकदा त्यात सगळे सेटबॅक बसले, मी युपीएससीच्या प्रिलिमच्या मागे पडेल. पुन्हा एमपीएससीची प्रिलिम येईल कधीतरी 2025ला, कारण ही परीक्षा झाल्याशिवाय कधी होईल ते काय सांगता येणार नाही ना. आणि मग पुन्हा कंबाईनची प्रिलिम येईल. एक लक्षात घ्या, जोपर्यंत एखाद्या परीक्षेचा मेन्सचा अभ्यास तुम्ही पूर्ण ताकदीनिशी करत नाही, तोपर्यंत त्या प्रिलिमच्या मागेच पळणं असेल. ते आपल्याला प्रिलिमच्या मागे नाही पळायचंय, आपल्याला प्रिलिमच्या पुढे राहायचंय. आणि त्यासाठी महत्वाचं काय असतं, तर मेन्स चांगली झालेलं असणं. 2023च्या प्रिलिम वरती रिॲक्शन काय होतं लोकांच्या? आर्बिट्ररी प्रश्न विचारलेत, रॅन्डम प्रश्न विचारते युपीएससी, किंवा काही प्रश्नांचा सेन्सच देता येत नाही की हे उत्तर का दिलं. तो सेन्स कधी लागेल? जेव्हा माझा मेन्सचा सिलेबस झालेला असेल तेव्हा. त्यांनी इस्रायल अरब रिलेशनशिप विचारली होती, तर ती काही मी प्रिलिम मध्ये नाही करणार, ती मला मेन्स मध्येच करायची आयर मध्ये. येते लक्षात? इंडिया आणि चायनाचं ऍग्रिकल्चरचं कंपॅरिझन विचारलं होतं. तो काही प्रिलिमची फॅक्ट नाहीये, ती कशाची फॅक्ट आहे? मेन्सची फॅक्ट आहे. त्यांनी विचारलं होतं की 3.2% इंडियाचा कॉन्ट्रीब्युशन आहे इन ग्लोबल एक्सपोर्ट. आता मी विचार करत राहिलो ती 3.2% आहे का. मला मेन्सला हे पर्पजफुली काय करायचं लक्षात ठेवायचे, फॅक्ट पाठ करायचे. तर मला माहिती आहे की 2.5% वर नाही येते. इव्हन आजचा न्यूजपेपर जर कोणी वाचला असेल, देर इज अ एडिटोरियल, ते म्हणतात 2.5% आपलं काय एक्सपोर्ट मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. हे ज्याला माहिती आहे, कारण मेन्सला मला लक्षात ठेवावं लागतं. एक परसेप्शन आहे की मला एमपीएससी मध्ये पाठांतर लागतं आणि युपीएससीला अनालिसिस लागतं. उलट मी म्हणेन की युपीएससीला पाठांतर जास्त लागतं, कारण 3 तासामध्ये जे प्रोसेसिंग करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे, त्याला आधी भरभक्कम माझा बेस असायला पाहिजे कंटेंटचा. तो पाठ नसेल तर मी ते अनालिसिस करू शकणार नाही. तिथं मला एक्झाम हॉलमध्ये प्रिलिमच्या त्या प्रेशरमध्ये 1 सेकंदात काय आठवायला पाहिजे होतं की इंडियाचा एक्सपोर्ट 2.5% आहे. कधी आठवतो? ज्यावेळेला मी मेन्ससाठी त्याची तयारी केलेली असेल तर. येतंय लक्षात? आलंय इथपर्यंत लक्षात? ओके. आता हा जो प्रोग्राम आहे आपला, त्याच्या रिलेटेड थोडंसं सांगतो की ओव्हरव्ह्यू काय आपला, काय नक्की करायचं आहे. जे तुम्हाला मी म्हटलं की मराठी बॉल मागे पडतोय का कुठेतरी, आणि जे कल्चर जनरेट झाले की प्रिलिमच्या मागे पडतोय आणि कुठेतरी मेन्स मागे राहते, हे कल्चर बदलण्यासाठी लास्ट इयरला आपण हा प्रोग्राम लॉन्च केला होता, जीएस मेन्स टेस्ट सिरीज अँड कंटेंट इनरिचमेंट बॅच. अपेक्षित काय आहे की जास्तीत जास्त मुलांनी त्याच्यामधून लिहिणं. आता युपीएससीची मेन्सची डिमांड मी पुढे जाऊन ती बोलणार आहे की काय, बट मी तुम्हाला सांगितलं पाठांतर लागतं. पाठांतरापेक्षा ऑर्गनाइज कंटेंट लागतं. म्हणजे तुम्ही म्हटलं की माझ्याकडे ना ही गुड गव्हर्नन्स वरची एवढी नोट आहे, ही 3-4 पानाची नोट्स आहे, हे क्लिअरली माहित असणं गरजेचं असतं की हा या 3 पानाची माझ्याकडे नोट्स आहे, तेव्हा ते प्रोसेसिंग करता येतं ना एक्झाम हॉलमध्ये. ऑर्गनाइज कंटेंट. आता मोस्ट ऑफ द टाइम ज्यांच्याशी आपण डील करतो, म्हणजे ज्या मुलांशी मी बोलतो, ओव्हर द इयर्स प्रिपरेशन मध्ये सगळ्यात मोठा इश्यू काय, स्कॅटर्ड झालेला असतं. वाचलंय का गव्हर्नन्स? हो वाचलंय. हे वाचलंय का? सगळं वाचलंय. पण मग सांगितलं हा आता सांग मग त्याच्यावरचे 5 कीवर्ड्स, सांग त्याच्यावरचा डाटा, तर तो सांगता येत नाही. आपल्याला काय पाहिजे, एका ठिकाणी ते आलेलं असायला पाहिजे. पुढे जाऊन आपण आणखी एक डिमांड बघणार आहोत मेन्सची, स्ट्रक्चर्ड आन्सर रायटिंग. ते स्ट्रक्चर कधी येईल? माझ्या प्रिपरेशन मध्ये काहीतरी स्ट्रक्चर असेल तेव्हा ना. ते स्ट्रक्चर असेल तरच ते माझ्या आन्सर मध्ये रिफ्लेक्ट होईल. ओव्हरव्ह्यू काय असणार आहे प्रोग्रामचा? बघा, तुम्हाला वीकली टार्गेट दिलेले आहेत. हे शेड्यूल तुम्हाला हार्ड कॉपी मध्ये पण दिलंय आणि आपण जस्ट नोट डाऊन पण करून ठेवले. वीकली टार्गेट्स दिलेले आहेत आणि हे टार्गेट्स असे दिलेले आहेत की अपेक्षित आहे की या आठवड्यामध्ये ते कंप्लीट होऊ शकतात. म्हणजे असं कुठेच नाहीये की जो आपण म्हणू की टार्गेट कंप्लीट होणार. तुम्ही म्हणाल पोस्ट इंडिपेंडन्स 7 दिवसातच ठेवलाय, अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा त्याला जास्त वेळ देऊच नाही. तर कॉस्ट बेनिफिट ओव्हरऑल म्हणजे सोसायटीच्या पेपरला आपण 2 आठवडे दिलेत का, तर मला 75 मार्काचा सोसायटी आहे, भारतीय समाज आहे, तो त्याच चांगल्या याने करावा लागेल. आता काही लोकांना प्रश्न पडेल की हा हे 7 दिवसामध्ये होईल का? हे नाही झालं तर नाही होणार. हे नाही झालं तर ओव्हरऑल काहीच होणार नाही. म्हणजे या इफिशियन्सीने या प्रोडक्टिव्हिटीने नाही झालं तर मग ते कुठल्याच शेड्यूलने होणार नाही. मग ते आपण परत म्हणू त्या ट्रॅकमध्ये बसू की प्रिलिम नंतर पण माझ्या नोट्स काही राहिलेल्या आहेत. वीकली तुम्हाला शेड्यूल दिलेला असेल,
त्याच्यावरती आपण मंडेला लेक्चर घेणार आहोत. तुम्हाला ओव्हरऑल त्या आठवड्यात काय असणार आहे, समजा आपला पहिला टेस्ट काय आहे, तर इमोशनल इंटेलिजन्स, ऍटिट्यूड, हे मेन 2 टॉपिक आहेत. त्याच्यावरती पुढच्या मंडेला आपण काय करणार आहोत, सेशन घेणार आहोत की ह्याचं ऍटिट्यूडचं आणि इमोशनल इंटेलिजन्सचं ओव्हरऑल व्ह्यू. याच्यामध्ये 2 पर्पज असतील. तुमच्या प्रिपरेशनला डायरेक्शन मिळावे, म्हणजे आपला मोस्ट ऑफ द टाइम वेळ कुठं खर्ची होतो प्रिपरेशन मध्ये, याचं काय वाचायचंय, आणि त्या ट्रॅपमध्येच बरेच दिवस जातात. नक्की याचं काय वाचायचं, तर तो एक प्रॉब्लेम होणार नाही. दुसरं, तुमच्याकडे आधीच थोडंसं कंटेंट रेडीमेड त्या लेक्चर मधून तयार असेल. सो तुम्हाला तुमची नोट्स बनवायला काय जाईल, सोपं जाईल. त्याच्या बेसिसवरती, त्या सोमवारच्या लेक्चरच्या बेसिसवरती तुम्हाला एक शनिवारपर्यंत त्याची नोट्स कंप्लीट करायची आहे. जर तुम्ही आधीच प्रिपरेशन करत असाल, तुम्ही आधीच मेन्स पण दिलेली असेल, मी तुम्हाला असं म्हणेन की हे टार्गेट थोडंसं पुढे आणा. म्हणजे समजा मी एसी इथिक्सचा अभ्यास केला आणि पहिली टेस्ट काय इथिक्सची आहे, सो शनिवारपर्यंत नोट्स कंप्लीट होण्याऐवजी काय करा, शुक्रवारपर्यंतच कंप्लीट करा, जेणेकरून मला काय होईल, ती रिव्हिजन करायला एक दिवस मिळेल. येते लक्षात. पण जे फर्स्ट टाइमर्स आहेत त्यांनी काय केलं तरी चालेल, शनिवारपर्यंत माझी नोट झाली तरी चालेल. एक लक्षात घ्या, तुमच्या सुरुवातीच्या स्टेज ज्या टेस्ट असतील त्याला मी फक्त तुमच्या नोट्स वरती जज करणार आहे. म्हणजे नोट्स तुमच्या बघून त्या नोट्स कशा बनतायत याच्यावरती आपण जास्त बोलणार आहोत. कारण रायटिंग हे ग्रॅज्युअली डेव्हलप होणार आहे, पण आपल्याला सुरुवातीलाच काय शिकायचंय, आर्ट्स ऑफ नोट्स मेकिंग. नोट्स मेकिंग पटकन जमलं तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात. सो संडेला टेस्ट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यावरचं डिस्कशन घेणार आहोत. आता पुढे मी जे सांगणार आहे याच्यावरती की ह्या टेस्टला तुम्ही कसं अप्रोच करायला पाहिजे या ओव्हरऑल प्रोग्रामला, ते जास्त महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही युपीएससी मध्ये कोणताही कोर्स जॉईन करा, कोणताही हे करा, किंवा स्वतःच्या लेवलला कोणताही इनिशिएटिव्ह सुरू करा, तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन असायला पाहिजे. मला हे का करायचंय, नाहीतर आपण काय करतो की हा ह्याचा कोर्स लावायचा, तुम्हाला यातून अल्टिमेट आउटकम काय मिळणार आहे हे क्लिअर नसेल तर आपण काय करतो, ते कर्मकांड केल्यासारखं या मंदिरातून दुसऱ्या मंदिरात. देव काय भेटत नाहीये, भेटणार नाही, कारण देव मला कशासाठी भेटायला पाहिजे हेच मला कळत नाही. येते लक्षात. सो टेस्टच्या ऑब्जेक्टिव्ह किंवा ओव्हरऑल टेस्टचा अप्रोच तुमच्या लेवलला फिक्स असायला पाहिजे. याच्यात आपण बघितलं GS4 कडून GS1 कडे जातो या शेड्यूल मध्ये. याचा पर्पज असा आहे की बघा, GS4 ला रायटिंग स्किल जास्त लागतं ओव्हरऑल बाकीच्या विषयांपेक्षा. रायटिंग स्किल कशामध्ये लागतं जास्त, GS4 मध्ये. आणि जो प्रॉब्लेम होतो ना की मेन्स कधी थांबवायचं आणि प्रिलिम कधी सुरुवात करायची, हा प्रॉब्लेम या शेड्यूलमुळे येत नाही. म्हणजे जेव्हा मी GS1 करणार आहे तेव्हा जॉग्राफी, मॉडर्न इंडिया, कल्चर हे टॉपिक असणार आहेत माझे. सो इव्हन ते टॉपिक मला कशाला असणार आहेत, प्रिलिमला. सो प्रिलिमला जे मी वाचणार आहे तर मग असं फील येत नाही की मी काय करतोय, फक्त मेन्स करतोय आणि प्रिलिमकडे अजून शिफ्ट झालेलो नाही. आता तुमचा अप्रोच काय असायला पाहिजे या टेस्टला हे करताना, डील करताना, किंवा ह्या ओव्हरऑल प्रोग्रामला डील करताना, तर मी त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करेन. एक आपण म्हणू प्री टेस्ट. तुम्हाला काय करायचंय, म्हणजे संडेच्या आधी काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. देन सेकंड पोस्ट टेस्ट, टेस्ट झाल्यानंतर काही गोष्टी करायच्या, ज्याला मी म्हणतो की प्रोसेस. युपीएससी मध्ये आपला लार्जली वेळ कशात खर्च होतो, तर आउटकम मध्ये. रिझल्ट येईल का, काय होईल का, प्रोसेस जास्त महत्वाची असते. राईट प्रोसेस फॉलो केली तर तो आउटकम येण्याचे चान्सेस असतात. फक्त आउटकम वरती फोकस करून काही जनरेट होणार नाही. तर मग टेस्टच्या आधी, म्हटलं रविवारच्या आधी काय असायला पाहिजे, एक लक्षात घ्या, तुमच्याकडे आठवड्याभराचं शेड्यूल आहे बरोबर. सो एक इंटेन्सिटी असायला पाहिजे की मला काही करून हे शेड्यूल काय करायचे, कम्प्लीट करायचे, हे टार्गेट कम्प्लीट करायचे. आणि इव्हन मी असं सांगतो, पहिल्या 2 आणि 3 टेस्टला ते मिस करू नका. एक लक्षात घ्या, पहिल्या 1-2 टेस्ट मध्ये तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला की मी ऍटलिस्ट कंप्लीट केलं किंवा हे माझे नोट्स कंप्लीट झाली,
ओव्हरऑल पुढची प्रोसेस काय होते, सिंपल होते. एकदा ती सुरुवातीलाच वाटायला लागलं ना की अरे नाही होत आहे, तर मग लार्जली मोठा प्रॉब्लेम जनरेट होतो. सो इंटेन्सिटी असायला पाहिजे आणि कमिटमेंट असायला पाहिजे. मला काय करायचं, काही करून तो शेड्यूल किंवा तो सिलेबस कंप्लीट करायचा आहे. आलाय पहिला पॉईंट लक्षात. म्हणजे मी म्हणतो प्री टेस्ट टार्गेट मध्ये एक टार्गेट तर काय असेल आपलं, तो सिलेबस कंप्लीट करणं. आता दुसरं जे अधिक महत्वाचं आहे, एक लक्षात घ्या, थोडासा युपीएससीला कस्टमाइज अप्रोच लागतो. आपण एका शेड्यूल मध्ये सगळ्यांना बसवत असलो, कारण एका फ्रेमवर्कनी जाणं म्हणजे ब्रॉडर लेवलला, नंतर ते आपण तेवढं कस्टमाइज करू शकतो तुमची लेवल ऑफ प्रिपरेशन हे करून. बट आता मी जे असेसमेंट करणार आहे पेपरमध्ये, ते सोडून तुमचे स्वतःचे काही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मध्ये असायला पाहिजे. सो इच वीक या टेस्टचे माझे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत हे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. तर माझे उद्दिष्ट काय, समजा तुम्हाला एखाद्या टेस्टमध्ये 5च मार्क मिळाले, पण तुम्ही ठरवलेले ऑब्जेक्टिव्ह कंप्लीट झाले, तर तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतं, मला जर रायटिंगची भीती आहे, पहिल्या टेस्टला येऊन बसणं, हे एक सिंपल ऑब्जेक्टिव्ह असू शकतं. दुसरं, मला असं वाटतं ना की एखादा प्रश्न पण मला जमत नाहीये त्यातला, किंवा एकही गोष्ट माझी वाचलेली आली नाही, मी एक प्रश्न जरी लिहिला तरी ते माझ्यासाठी ऑब्जेक्टिव्ह असू शकतं. येते लक्षात. काहींच्या कंटेक्स्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह काय असेल, तर मला पेपर कंप्लीट करायचा आहे. काहींच्या केसमध्ये समजा मी मेन्स दिलेली आहे, आधी युपीएससीची तयारी केलेली आहे, माझं ऑब्जेक्टिव्ह असेल की ते 50% जास्त मार्क्स मिळवणं. सो डिपेंडिंग अपॉन युअर लेवल ऑफ प्रिपरेशन, तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या आधी लिहून ठेवले पाहिजेत की हे माझे ऑब्जेक्टिव्ह आहे. येते लक्षात. त्याच्यानंतर तिसरं जे टेस्टच्या बाबतीत मला महत्वाचं वाटतं प्री टेस्टच्या याच्यामध्ये, गोइंग इन टू टेस्ट झोन. टेस्ट झोन मध्ये जाणं. आता याचा अर्थ काय, टेस्ट झोन मध्ये जाणं याचा अर्थ काय, तर लक्षात घ्या, युपीएससी ची मेन्स तुम्हाला असं डायरेक्टली येऊन बसवलं ना, तर सुरुवातीच्या वेळेला काही सुचतच नाही. कोणत्याही म्हणजे कुठल्याही लेवलला असेल, एसे तर तुम्हाला असा गॅपनी बसवलं लिहायला किंवा बऱ्याच दिवसांनी बसवलं, सुरुवातीला सुचतच नाही आणि आपल्याला काय वाटतं की जमत नाही. थोडा प्रयत्न केल्यानंतर लक्षात येतं अरे जमायला लागलं. असं होतं ना की अरे हा काही असं नव्हतं की जमलं. हा लॅग आहे ना, तो मॅटर करतो. म्हणजे मी प्रिलिम मध्ये पण हे म्हणतो आणि मेन्स मध्ये पण हे अप्लाय होतं. जी तुम्ही लढाई हरता ना, ती पहिल्या 15 मिनिटांमध्ये, पहिल्या अर्ध्या तासामध्ये हरता. मेन्स मध्ये पहिल्या 15 मिनिटांमध्ये, पहिल्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही मागे पडलात तर ते भरून काढणं खूप अवघड जातं. आता जर तुम्ही मेन्सची मुलांना बघितलं ना ऍक्च्युअली लिहिताना, तर पेपर सुरू व्हायच्या तिथे अशा हवेत लिहिताना वगैरे तुम्हाला दिसतील. तुम्हाला वाटलं काही वेडे बसलेत की काय. काय दिसतं असं की काहीतरी पेन हवेत फिरवतायत, काहीतरी असा विचार करतायत. काय करतायत ते बेसिकली, माझ्या म्हणजे तुम्ही समजा याला एक्सरसाइजला गेलात, मी तुम्हाला म्हटलं चला आता 5000 मीटर पळा किंवा मॅरेथॉन आपण डायरेक्ट पळूया. सुरुवातीला मी काय करणार आहे, वॉर्मअप करणार आहे. सो माझ्या ब्रेनला किंवा बॉडीला सांगणार आहे की बाबा आता मेहनत करायची वेळ आलेली आहे. बरोबर. टेस्ट मध्ये काय होतं की त्या ब्रेनला डायरेक्ट सांगतो आता विचार कर. डायरेक्ट सकाळी कधीतरी उठून मी येतो, बसतो आणि डायरेक्ट ब्रेनला सांगतो प्रोसेस. तर तू नाही करू शकत ना प्रोसेस. याचा अर्थ त्या ब्रेनला आधीच मला काय करायला पाहिजे, त्या झोन मध्ये नेलं पाहिजे. यासाठी काय करता येईल, मी तुम्हाला म्हटलं ना, नोट्स कधीपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे, त्या वीकची शनिवारपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही एक करू शकता, त्या व्हर्च्युअल एक्झाम मोड मध्ये जा. आता व्हर्च्युअल एक्झाम मोड म्हणजे काय, समजा तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स वाचलं, याच्यावरती प्रश्न आला, माझे इंट्रोडक्शन काय असू शकते. या प्रश्नामध्ये माझ्याकडे असे कोणते कीवर्ड्स आहेत की जे मी या प्रश्नामध्ये वापरू शकतो. येतंय लक्षात. सो काय इमॅजिन करायचंय, मला एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतात, मला कसं लिहायचंय याचा विचार करणं. ओके. सो दॅट इज व्हर्च्युअल एक्झाम मोड. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे तो हा प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. जर तुम्हाला एसी लिहायचंय
तर काय करावं लागेल, ऍक्च्युअली त्या एसएच्या झोन मध्ये जावं लागेल. GS1 मध्ये मला GS1 ची टर्मिनॉलॉजी आठवली पाहिजे, GS2 मध्ये GS2 ची टर्मिनॉलॉजी आठवली पाहिजे. तर तो टेस्टच्या आधी मला त्या झोन मध्ये काय करता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे. सो येते लक्षात. एक पहिलं काय अपेक्षित आहे, इंटेन्सिटी, ज्याने तुम्ही सिलेबस कंप्लीट करणं. दुसरं काही ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन करणं. आता तुम्ही मला असं विचारलं की ह्या प्रोग्रामला अप्रोच करताना माझा अप्रोच काय असायला पाहिजे, की पेपर कम्प्लिशन और रायटिंग क्वालिटी आन्सर्स, दोन आहेत ना. की समजा आपण 20 प्रश्न विचारलेत, तुम्ही म्हणाल की 20च्या 20 सॉल्व्ह करण्याचं टार्गेट ठेवायला पाहिजे की क्वालिटी आन्सर लिहिण्याचं टार्गेट, काय असं वाटतं तुम्हाला, काय ठेवायला पाहिजे सुचित्रा? कंप्लीट करणं. तुम्ही कुणालाही मेन्स दिलेला विचारा किंवा हे करा, पेपर कंप्लीट करण्याचं टार्गेट हे आपलं काय असेल, प्रायमरी. आता क्वालिटी आन्सर साठी काय करायचं, त्याला डेली बेसिसवर आपण काय करणार ते आपण पुढे सांगणार आहोत. म्हणजे काय करायचंय आपल्याला, जी रविवारची टेस्ट आहे त्याच्या आधी सोमवारपासून, आता ह्या सोमवारपासूनच तुमच्या ग्रुपमध्ये सकाळी मेक टॉपर्सनी लिहिलेलं क्वेश्चन शेअर करणार आहे. त्याच्यावरती तुम्ही 3 गोष्टी करू शकता. म्हणजे जे मी क्वेश्चन शेअर करेन सकाळी त्याच्यावरती 3 गोष्टी तुम्ही करू शकता. एक, डायरेक्ट आन्सर लिहून काढा. 7 मिनिटं 10 मिनिटं वेळ लावून काय करा, आन्सर लिहून काढा, कंप्लीट आन्सर. सेकंड, तुम्ही करू शकता और की मला आता जमत नाहीये, टाइम क्रंच आहे, मेंटल फ्रेमवर्क डेव्हलप करा. इंट्रोडक्शन काय लिहू शकतो, बॉडी काय लिहू शकतो, कन्क्लुजन काय लिहू शकतो. तिसरं, किंवा फक्त स्ट्रक्चर लिहिलं. अशा 3 गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही नक्की करू शकता. आता त्याच्या बेसिसवरती त्याच क्वेश्चनला टॉपरने जे आन्सर्स लिहिले ते मी थोड्या वेळाने तुम्हाला शेअर करत जाईल. सो क्वालिटी आन्सर पर्यंत जाण्यासाठी जे करायचंय ते आपल्याला डेली बेसिसवर करायचंय. अरे क्वालिटी ग्रॅज्युअली बिल्ड होणार आहे. अर्थात तुमचा पेपर कंप्लीट पण होणं ग्रॅज्युअली होईल, पण मला पहिलं प्रायमरी टार्गेट ते ठेवायचंय. सो टॉपर्स कॉपीचं आन्सरचं जे इव्होल्युशन आहे त्याचं जे असेसमेंट आहे, मला असं वाटतं या सगळ्यामधलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. तुम्हाला युपीएससी मेन्स समजायची असेल, काय वर्क झालं हे समजायचं असेल, तर तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल, टॉपर्सनी काय केलं बरोबर हे समजलं पाहिजे. आता प्रॉब्लेम काय होतो आपला, पुन्हा एकदा टॉपरचा आन्सर बघितल्यानंतर अरे ह्याच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे, असे बरेच प्रश्न म्हणजे लोक म्हणतात. सो कंटेंट वरती नाही जायचंय आपल्याला. काय करायचंय, इंट्रो प्रॉपर होती का, मेन हेडिंग जी प्रश्नाची होती ती प्रॉपर होती का, प्रश्नामध्ये विजिबिलिटी होती का. आता मेनची डिमांड आपण जेव्हा बघू त्यावेळेला ते आपण बोलणारच आहे. सो क्वालिटेटिव्ह आस्पेक्टने बघा, असं काय कन्क्लुजन होतं की ज्याच्यामुळे तो प्रश्न काय झाला, अप्रिशिएट झाला, त्याने लिहिलेलं उत्तर अप्रिशिएट झालं. येते लक्षात. ही गोष्ट तुम्ही डेली बेसिसवरती केली तो क्वालिटीचा आस्पेक्ट लार्जली फुलफिल होईल. तर ती जास्त काय घ्यायला पाहिजे, सिरियसली घ्यायला पाहिजे. तुम्हाला एक ऐश्वर्य वर्माचं एक्झाम्पल सांगतो. त्याला एका मेन्सला 2030च्या 630 मार्क्स होते आणि त्या वर्षीचा कट ऑफ होता 751. 121 मार्क त्याला किती होते, कमी होते. त्याच्यानंतर 2020ला 736 कट ऑफ होता, त्याला मार्क होते 753 और 756. 656 मार्क होते. ओके, अगेन लार्जली तो 180 मार्कांनी काय झालाय, तिथून मागं पडलाय. सो इथे बघितलं 120 आणि 2021 860 मार्क्स कट ऑफ होता, त्याच्यापेक्षा 120 मार्क जास्त. सो आपण म्हणू की 120 मार्काचा डिफिसिट ते 120 मार्काची लीड, ऑलमोस्ट 200 मार्काचा फरक. यासाठी काय करावं लागेल हे कुठून कळेल, त्याच्या आन्सर कॉपी मधून कळेल. लक्षात घ्या, आपला पॉप्युलर वे काय आहे युपीएससी एक्झाम ची डिमांड कळायचा, टॉपर स्टॉक. आता तुम्हाला सांगतो की ह्या वर्षीचा रिझल्ट कधी लागला, 2023चा मे मध्ये लागला, बरोबर. मेन्स कधी झाली होती, सप्टेंबर. किती महिने झाले, 7 महिने. 7 महिन्यानंतर टॉपरला पण लक्षात नसतं त्याने काय लिहिले. 7 महिने तुम्ही युपीएससी मेन्स देऊन आलात, अनालिसिस कधी करू शकता, त्याच्यानंतर 2-3 दिवसात. आता मी नंतर काय लिहिलं होतं, काय वर्क झालं हे काही सांगता येत नाही. आणि इव्हन मग सगळीकडून उदो होतोयच, मग माझे स्टेटमेंट पण काय होतात, एक्झॅगरेशन होतात. मला समजून घ्यायचे एक्झाम प्रोसेसला, मेन्सला, तर काय समजून घ्यायला लागेल, टॉपर्सच्या
ज्या आन्सर कॉपी आहेत त्या समजून घ्या, आणि दुसरं टॉपरच्या नोट्स बघायची सवय ठेवा. आता याचा अर्थ काय, टॉपरच्या नोट्स बघणं, ब्लाइंड इमिटेशन नाही करायचं आपल्याला. म्हणजे मला एक कळेल ना की ह्या मेन्सच्या रायटिंगचा आणि माझ्या नोट्सचं लिंकेज कसं इस्टॅब्लिश करायचं. म्हणजे मी जेव्हा श्रुती शर्माचे नोट्स बघतो आणि आन्सर कॉपी बघतो, एक लक्षात येतं की जे एक्झाम्पल वापरलेत, जे मला वाटतं की आन्सर कॉपीमध्ये इनोव्हेटिव्ह केलेत, ते आधी प्री प्लॅन्ड आहे. कोणती डायग्राम काढायची, कोणते एक्झाम्पल द्यायचे, हे सगळं प्री प्लॅन्ड आहे आणि ते पेपरमध्ये दिसतंय. सो मला हे सगळं करण्यासाठी दोन गोष्टी आहेत. युपीएससी मेन्स समजायचे, युपीएससीचे PYQ चांगले कमांड आणा, देन सेकंड त्याच्या सिलेबस वरती कमांड आणा, आणि तिसरं कशावरती कमांड आणायची आपल्याला, टॉपर्सचं काय वर्क झालं त्याच्यावरती कमांड आणायची आहे. सो ही ऍक्टिव्हिटी जितकी सिरियसली कराल डेली बेसिसवरती, तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू मला आन्सर मध्ये काय चेंजेस करायचे आहेत. आता प्री टेस्ट मध्ये काय करायचं हे लक्षात आल्यानंतर पोस्ट टेस्ट मध्ये काय, हे आणखी जास्त महत्वाचं होतं टेस्ट झाल्यानंतर. आता लार्जली मुलांचं काय असतं, किती मार्क मिळाले, बरोबर. मी समजा तुम्हाला 130 मार्क दिले आणि युपीएससीने नाही दिली, तर त्याच्यामुळे मार्क्स हा एक म्हणून आपण महत्वाचा आस्पेक्ट आहे, बट स्वतः आपण काय त्याच्यावरून पोस्ट टेस्ट अनालिसिस करतो हे जास्त मॅटर करणार आहे. सो माझं पोस्ट टेस्ट अनालिसिस काय असेल बरं, काय करावं लागेल मला, खास करून मेन्स मध्ये. इव्हन तुम्हाला जे आपण आन्सर शीट देणार आहोत त्याच्यामध्ये पण पहिला आस्पेक्ट बघा, सेल्फ असेसमेंटचं आहे. माझं सेल्फ असेसमेंट काय आहे पेपर बद्दलचं, मग काय करायचं बरं, सेल्फ असेसमेंट करायचं म्हणजे काय करायचं, टेस्ट झाल्यानंतर, मेन्सची टेस्ट झाल्यानंतर मी लगेच काय करायला पाहिजे. संघर्ष ओके. म्हणजे पहिली प्रायमरी स्टेजला तर मी जे वाचलं होतं, माझ्या जे नोट्स मध्ये होतं ते उतरलं का, एकदम प्रायमरी स्टेजला माझ्या नोट्स मध्ये होतं, मी रिप्रोड्यूस करू शकलो का, हा पहिला माझा अनालिसिसचा पॉइंट असेल. सेकंड काय असू शकतं, पहिलं तर टेस्ट झाल्यानंतर तुमची प्रायमरी ऑब्झर्वेशन नोट डाऊन करून ठेवायची. ती प्रायमरी ऑब्झर्वेशन दोन टाईपची असू शकते, एक अबाउट पेपर अँड अबाउट माय रायटिंग. मी जे लिहिलं त्याच्याबद्दलचे माझे प्रायमरी ऑब्झर्वेशन काय होते आणि ओव्हरऑल पेपर कसा होता त्याच्याबद्दलचे प्रायमरी ऑब्झर्वेशन. हे जितकं करत जाल तेवढं एक लक्षात येतं ती मला प्रोसेस समजत जाते. म्हणजे बऱ्याचदा काय होतं मेन्सला, हा मी चांगलं लिहिलं, मार्क कमी आले, त्याचा जो गॅप आहे ना तो भरून काढायचा असेल तर ते स्वतःचा डायलॉग मेंटेन ठेवायला लागतो. दुसरं असं करायचं, ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे स्वतःला मार्क्स द्या. जे तुम्ही लिहिलंय ना, एक 5 मिनिटं पेपर कंप्लीट झाल्यानंतर घ्या, सबमिट करायच्या आधी. तुमच्या क्वेश्चन पेपरवरती समजा 10 मार्क आहे मॅक्झिमम, मी किती मार्क द्यायला देईल. समजा तुम्हाला असं वाटलं की हा 10 मार्काचा प्रश्न मी ब्रिलियंट लिहिलाय, मला 5 मार्क तर मिळाले पाहिजे, आणि मी दिला 1च मार्क, तर काय समजायचं बरं. हे का सांगतोय तुम्हाला एक लक्षात घ्या, एका लिमिट नंतर नाहीतर मग रिजिड व्हायला होतं की मी चांगलं लिहिलंय, आता काही ह्याची गरज नाहीये मला, ह्याची गरज नाही, सगळं चांगलं झालेलं आहे, मग काय सांगणार ना. मी इव्हन लास्ट मेन्सच्या आधी काही लोक भेटली होती, सो त्यातल्या एक 20 दिवस राहिले होते, आणि एक लक्षात घ्या, हे आत्ता का बोलतोय आपण, प्री झाल्यानंतर तुम्ही आलात ना तर लार्जली गुड 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 चांगलंच भेटतं रिमार्क. का, कारण फार काही बदलताच येत नाही. त्यामुळे डिस्करेज न करता जे आहे ते कॅरी फॉरवर्ड करणं हा जास्त पर्पज असतो. सो मग त्या मुलीला मी म्हटलं की ठीक आहे, आता काही जास्त टेन्शन घेऊ नको. तर होतं की टेन्शन नाही आलं, मला 100-105 मार्क भेटत आहेत मॉक टेस्ट मध्ये, असं म्हटल्यानंतर मग तथास्तु, तुझं कल्याण हो. ह्याच्या पलीकडे काय म्हणणार ना, जर मार्क येत आहेत
पण मग परत एकदा जे मार्क दिले जात आहेत ते युपीएससी जसं देते तसं दिले जात आहेत का, मी तुम्हाला सांगतो की 48 मार्क्स एस ए मध्ये यावर्षी मी बघितलेले आहेत रिअल याच्यामध्ये, 2 एस चे मिळून 48 मार्क, 45 मार्क GS 3 मध्ये एकाचे बघितलेले आहेत, ज्याला पॉल सायन्स मध्ये 276 मार्क्स होते. 276 मार्क पॉल सायन्स मध्ये होता, याचा अर्थ कॅन्डिडेट चांगला होता का, अभ्यास केलेला होता. याचा अर्थ काय की युपीएससी हार्श आहे त्या बाबतीत, मार्क देण्याच्या बाबतीत. आणि मला एक लिमिट नंतर काय केलं जातं, हा गुड 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 चांगले मार्क दिले जातात, तर मग सगळं चांगलं चाललंय असं वाटतं. मग या वेळेला काय, माझी स्वतःची सेल्फ असेसमेंटची मेथडॉलॉजी किंवा ती पॉवर डेव्हलप व्हायला पाहिजे. समजा तुम्ही 5 म्हटलं आणि मी 1च दिला, तर याचा अर्थ काय, मला युपीएससी मध्ये काय करायचंय किंवा ओव्हरऑल युपीएससी ची डिमांड आणि माझं त्याचं असेसमेंट याच्यामध्ये गॅप आहे. येतंय लक्षात? मला वाटतं की युपीएससी देऊन टाकेल एवढे मार्क, तर नाही देऊन टाकणार. बरोबर. सो पहिलं तुम्हाला काय करायचं, मार्क्स द्यायचे. आणि समजा याच्या तुम्ही एकच कन्सिडर केला आणि जास्त मिळाले, तो पुन्हा एकदा त्याच्यावरती विचार करता येतो की जास्त का मिळाले. सो पहिलं तुमचं काम असेल प्रायमरी ऑब्झर्वेशन लिहायचं टेस्ट झाल्यानंतरचे. सेकंड मी म्हणेन गिव्ह मार्क्स टू युअर सेल्फ. थर्ड तुमचा पेपर चेक करून आला. आता मी म्हटलं ना की 5 ठरवले त्याने 1च मिळाला, किंवा एक मी त्याला म्हणतो 7-4 फॉर्म्युला. एक ऍव्हरेज 450चं टार्गेट मला ठेवायचं असेल युपीएससी मेन्स मध्ये, तर मला 15 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये ऍव्हरेज 7 मार्क्स आणि 10 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये 4 मार्क्स मिळणं गरजेचं असतं. ते होतील तेव्हा मला किती मार्क मिळतात, 110 मार्क्स मिळतात. 15 मार्काचे 7 × 10 आणि 4 मार्काचे 4 × 10 असे 110 मार्क मिळतात. तर समजा या फॉर्म्युलानुसार तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये 5च मार्क मिळाले, बरोबर, 15 पैकी, तर तुमचं कंटिन्युअस हे काय असायला पाहिजे की हे +2 होण्यासाठी मी काय करायला पाहिजे होतं. तुम्हाला 10 मार्काच्या प्रश्नात 4 मिळाले तर +½ अर्धा मार्क अजून मिळायला काय करायला पाहिजे होतं. जे मगाशी मी एक्झाम्पल सांगितलं ऐश्वर्य वर्माचं, त्यांनी लार्जली तो अप्रोच फॉलो केला होता. त्याचं असं म्हणणं होतं की 1 मार्क मला प्रत्येक प्रश्नात जास्त कसा मिळेल याचा प्रत्येक ठिकाणी विचार केला. जीएस मध्ये ऑलमोस्ट 80 प्रश्न लिहिता बघा तुम्ही, 4 जीएस चे 80 क्वेश्चन. जर मी विचार केला 1 मार्क एक्स्ट्रा मिळवला, इव्हन अर्धा मार्क जरी ठरवला, 40 मार्क ह्यूज डिफरन्स क्रिएट करतात. सो टेस्टच्या अनालिसिस मध्ये मी काय म्हणेन, प्रत्येक वेळेला तो विचार करा. इव्हन ती एक महाराष्ट्रामधली मृण्मयी जोशी होती, तिने त्या एक असा कॉलमच करून ठेवला होता, टेस्टचे मार्क या प्रश्नात किती मिळाले, 7 मार्क मिळाले, 7चं टार्गेट आहे, किती मिळाले. येते लक्षात? सर जर डिफिसिट असेल त्या मार्कांमध्ये तर काय करता आलं असतं, असं काय करता आलं असतं की जेणेकरून मार्क्स मिळाले असते. चौथं, हे सुरुवातीच्या स्टेजला ही 4थी स्टेप महत्वाची आहे. तुम्ही टेस्ट दिलीत की काय करा, लगेच तुमचं मटेरियल त्याच दिवशी जाऊन चेक करा. म्हणजे समजा मी इमोशनल इंटेलिजन्स वरचे 3 प्रश्न पहिल्या टेस्टला लिहिले, मी काय करेन, ते प्रश्न लिहिल्यानंतर माझे इमोशनल इंटेलिजन्सचे नोट्स परत बघेन. आता ह्यात एक झालेलं असतं, माझ्या नोट्स मध्ये जे आहे ते मी मिस केलेलं असतं, तर ते लगेच वाचून काय करा, म्हणजे लक्षात येईल पुढच्या वेळेला असा काही प्रश्न आला तर मी ते वापरणार आहे. दुसरं, त्या प्रश्नाच्या कंटेक्स्ट मध्ये माझ्या नोट्स मध्ये काही कमतरता होती का, की मी बनवली तर सही पण त्यातून प्रश्नच सुटले नाहीत. सो पण दुसऱ्यापेक्षा पहिला आस्पेक्ट महत्वाचा आहे, जे आहे त्यातलं मी काय वापरलं. येते लक्षात? सो हा पोस्ट टेस्ट अनालिसिसचा आस्पेक्ट असेल. याच्यामध्ये या पोस्ट टेस्ट अनालिसिस मध्ये आणखी एक मी तुम्हाला रेकमेंड करेन, फॉलो पीअर ग्रुप अप्रोच. जर समजा 2-3 लोक आहेत जो सेम प्रोग्राम फॉलो करतायत, पेपर झाल्या काय करा, डिस्कस करा. मी पेपर झाल्या म्हणतोय, चेक करून आल्यानंतर नाही, कारण चेक करून आल्यानंतर पुन्हा एकदा त्या मार्काच्या केसमध्येच आपण त्याला इव्हॅल्युएट करतो. ओव्हरऑल यातून काय करायचंय,
तुमचं स्वतःची इव्हॅल्युएशनची पॉवर, असेसमेंटची पॉवर इन्क्रीज करायची आहे. मग मी काय केलं, त्या पिअर ग्रुपमध्ये तुझं इंट्रोडक्शन काय होतं, तुझं मेन बॉडी काय होती, कन्क्लुजन काय होतं, काय पॉइंट जनरेट करता आलं असते, याने काय होतं, पुन्हा एकदा ब्रेनस्टॉर्मिंग होतं आन्सर रायटिंगच्या कंटेक्स्टमध्ये, त्याला लॉंग टर्म साठी फायदा होतो. आले लक्षात प्री टेस्ट मध्ये आणि पोस्ट टेस्ट मध्ये काय करायचंय. सो डेली बेसिस वरती जे आपण म्हणू टॉपरचा आन्सर असेल ते मला स्किल ऑफ आन्सर रायटिंग साठी असेल, आणि संडेची टेस्ट माझी स्पीड ऑफ दॅट एक्झाम, तो स्पीडला कॅचअप करण्यासाठी जे करायचंय ती असेल. सो मला पेपर कंप्लीट करायचंय, त्यासाठी मला संडेची टेस्ट माझं टार्गेट असेल, बट ओव्हरऑल मला ते जमायला पाहिजे ते स्किल, यासाठी काय असेल तर डेली बेसिस वरती मी जे करेन ते असेल. आलं इथपर्यंत लक्षात, काय डाऊट आहे का इथपर्यंत? ओके. आता ओव्हरऑल युपीएससी मेन्सची डिमांड काय याच्याबद्दल काही पण जसं जसं आपण पुढे जाऊ तसे ते समजत जाईल, बट काही ब्रॉड पॉइंट किंवा काही महत्वाचे पॉइंट आज आपण डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रोग्रामचं पण इम्पॉर्टन्स लक्षात येईल. तर काय बरं मेन्सची डिमांड आहे असं तुम्हाला वाटतं? काय डिमांड करते यूपीएससी मेन्स? ते मला माझ्या प्रिपरेशन मध्ये आणावं लागेल ना, तर ती काय डिमांड असेल? ऋषिकेश? साउंड आंसर, मल्टी डायमेंशनल अप्रोच, ओके, एनालिसिस, प्रॉपर एनालिसिस डाटा, and implementation of proper data and knowledge. गुड. काय वाटतं सुचित्रा? Situation. Handling the situation ओके. based on the data. तर त्याला मी असं म्हणेल की तुम्हाला मॅन्युप्युलेशन जमलं पाहिजे. युपीएससी पास व्हायचं आहे ना, तुम्हाला चांगलं मॅन्युप्युलेटर व्हायला होता आलं पाहिजे. तर बरेच लोक तर माझ्या नोट्सचा आणि ह्याचा काही संबंधच नाही प्रश्नाचा, तर तुमच्या नोट्सला प्रश्नाच्या केसमध्ये तुम्हाला मॅन्युप्युलेट करता आलं नाही. येतंय लक्षात? मॅन्युप्युलेटर करणं म्हणजे काय की माझं कंटेंट याच प्रश्नासाठी बनलेलं होतं असं समोरच्याला भासवणं. टॉपर्सचे आन्सर ते भासवतात म्हणून ते तसे हे जातात. मी पुन्हा एकदा त्या मराठी पाऊल मागमध्ये काय म्हटलं होतं की महाराष्ट्रातील मुलं कंटेंट मध्ये मागे पडत नाहीत, आपण मार्केटिंग मध्ये कमी पडतो. माझं प्रोडक्ट चांगलं आहे हे सांगता येत नाही. सो एक टर्म आहे म्हणजे ती अपॉलिटिकल सेन्स मध्ये घेतली पाहिजे. मी म्हणतो की मोडिफिकेशन ऑफ आन्सर व्हायला पाहिजे. दिखना अच्छा चाहिए. ते लक्षात. माझं प्रेझेंटेशन इतकं भारी आहे ना की म्हणजे बघा ना की जग एक्झिट पोल मध्ये अडकलंय, मी आपला मौनात आहे. परफेक्ट पोश्चर, परफेक्ट बॅकग्राऊंड, परफेक्ट. सो मोडिफिकेशन, दिखना अच्छा चाहिए, छोट्या छोट्या फायनल डिटेल्सची गरज. सो मॅनिप्युलेशन आणि ते प्रेझेंटेशन, मार्केटिंग आपल्याला जमलं पाहिजे. माझ्या आन्सर कॉपी मधून ओरडून मला सांगता आलं पाहिजे की मला घ्या, मी खूप मेहनत घेतली. ते ज्याला जमेल ते मॅनिप्युलेशन करणं, एक्झामिनरला ते कन्व्हिन्स करणं, तो त्या प्रोसेसमध्ये पुढे जाईल. पण नाही तर आपण खूप हॉनेस्टली माहित नसेल ना तसं उघडा पडतो. डोंट नो. टॉपरचे आन्सर बघा, ते स्ट्रक्चर मध्येच तेवढे जेवढी पानं दिलेले तेवढी ते भरून टाकतात. येतंय लक्षात? आता हे सगळं करण्यासाठी जे आपण म्हणलो मॅनिप्युलेशन आहे, पहिल्यांदा तर मला क्लॅरिटी असायला पाहिजे माझ्याकडे काय आहे. सो माझ्या कंटेंट वरती कंट्रोल आणून काय लागेल मला, ओव्हरऑल युपीएससीच्या पूर्ण प्रोसेसमध्ये प्री मेन्स मध्ये ही लागते क्लॅरिटी, स्पष्टता. माझ्या कंटेंट वरचा ऍब्सोल्यूट कंट्रोल या क्लॅरिटी मध्ये अपेक्षित आहे. मग मला काय माहित आहे काय माहित नाही इथपासून. दुसरं जे जास्त हे झाले ते म्हणजे कन्साइजनेस, कमी शब्दात लिहिणं. खास करून जे मराठी रिजनल मीडियम मधून लिहित आहेत, मराठीतून लिहित आहेत, त्यांच्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे.
म्हणजे लार्जली प्रश्न काय विचारला जातो, मराठीमधून लिहून आपण युपीएससी मध्ये रँक काढू शकतो का? तर एक लक्षात घ्या, लिहा कशात पण ते ऍक्च्युली युपीएससीच्या डिमांड नुसार लिहावं लागेल ना. सो मराठीतून लिहिणं म्हणजे इंग्लिशमध्ये लिहितात त्यापेक्षा काहीतरी वेगळं लिहिणं असा अर्थ घेतला जातो, तो नाहीये. तुम्हाला मराठीतून जरी लिहायचं तरी काय लिहायला लागेल, कन्साइज लिहावं लागेल. आपण जे टॉपरचे आन्सर कॉपी बघू, ऑलमोस्ट सगळ्या कॉपीज काय कन्साइज आहेत. सो मेन्स मधली मेजर डिमांड सध्याची, कारण 60 मार्काचे प्रश्न ते आता विचारत नाहीत. 2012च्या आधी ते 60 मार्काचे प्रश्न विचारत होते, त्यावेळेला कदाचित ते एलॅबोरेशन मोठं उत्तर कामाला येऊ शकत होतं. आता काय लागते मला, कन्साइजनेस लागतो. तिसरी डिमांड युपीएससी मी आपण म्हणू की जस्ट नोट डाऊन करून ठेवायला किंवा वरवरती घेतोय, कारण ओव्हरऑल आपल्याला ते डेली बेसिसवरती ती डिमांड समजून घ्यायची आहेच. तिसरं स्ट्रक्चरिंग, म्हणजे याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ पण मी शेअर केला होता टेलिग्रामवरती. एक IAS ऑफिसर आहे, त्यांना मी विचारलं होतं की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे युपीएससी मेन्सच्या डिमांड बद्दल काय वाटतं. तर डायरेक्ट त्यांचा आन्सर होतं की स्ट्रक्चर, ब्युरोक्रेसी वर्क्स इन स्ट्रक्चर. आता कुठलं स्ट्रक्चर ते त्यांना माहिती, बट ब्युरोक्रेसी वर्क्स इन स्ट्रक्चर, आणि त्यांना एक्सपेक्टेड आहे की ते स्ट्रक्चर मध्येच तुम्ही आन्सर लिहिणं. आता स्ट्रक्चर मध्ये आन्सर लिहिणं म्हणजे काय बरं, त्याच्या आधी आणखी एक पॉइंट, हा चौथा घेऊ आपण. तिसरा आहे डिमांड, ऍड्रेसिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन. हे जमलं तर 50% मेन्स मधलं काम ऑलमोस्ट कम्प्लीट होतं. एक युपीएससीचे फॉर्मर चेअरमन होते, चेअरपर्सन होते, त्यांना विचारलं होतं की बेसिकली काय एवढे कमी मार्क देता. यावर्षी पहिला कोण आहे, आदित्य श्रीवास्तव. 51-51% आहेत त्याला मेन्स मध्ये. सो 50-51% म्हणजे आपण आता समजा म्हटलं 12वीला मला 50-51% पडले तर किती तुच्छतेने बघेल समाज. पण तेच ऑल इंडिया टॉपरला आपण काय करतोय, डोक्यावरती घेतोय. सो का बरं त्यांना विचारलं की एवढे कमी मार्क देता, तर ते म्हटले की बेसिकली डिमांड ऍड्रेस, अर्थात त्या कमी वेळामध्ये ती डिमांड ऍड्रेस करणं हाच मोठा चॅलेंज असतो. ते काही म्हटले तर हे नियमनच आहे ते 250 मार्काचं, त्यांची जी एक्सपेक्टेशन आहे ना डिमांड ऍड्रेस करण्याची, पण मग त्याच्या जवळ तरी मी जाऊ शकतो. जितकं मी प्रॅक्टिस करेन तेवढं मी काय करेन, त्याच्या जवळ जाऊ शकतो. सो डिमांड ऍड्रेस करणं तुम्हाला जमलं पाहिजे. नक्की काय विचारलेलं आहे. आता स्ट्रक्चरिंग मध्ये काय काय येतं, तर ते मगाशी मी म्हटलं टॉपरच्या आन्सर कॉपी बघताना पहिल्यांदा तर काय करा, इंट्रो अप्रोप्रिएट होती का ते बघा. एका एनसीआरटीच्या बॅचला आपण एक केलं होतं की एक ऑल इंडिया 1, ऑल इंडिया 14 आणि ऑल इंडिया 4, सॉरी ऑल इंडिया 1, 4 आणि 15, 1, 4 आणि 15 यांनी लिहिलेलं एक आन्सर, एक क्वेश्चन पहिल्यांदा शेअर केला होता. आणि त्या तिघांची पण ना इंट्रोडक्शन कॉमन होती, सेम हंगरवरती क्वेश्चन होता आणि ग्लोबल हंगर इंडेक्स वॉज देअर स्टार्ट. आता हंगरवरती इतका डाटा आहे, मिनिस्ट्रीचा डाटा आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूट्रिशनल सर्वे आहे, युनिसेफचा डाटा आहे, माझ्याकडे मल्टिपल डाटा आहे बरोबर. सो या कॉमन पेक्षा डिफरंट काहीतरी मी वापरलं असतं तर ते वर्क झालं असतं का, म्हणजे कोणते चान्स होते, हे यांच्यासारखंच मी वापरलं की डिफरंट वापरलं मला जास्त मार्क मिळतील. काय केलं मी तर मला मार्क्स मिळतील. नाही मी असं म्हणतो की ते बघ, पहिला नंबर 14 नंबर आणि 15 नंबरनी एक इंट्रोडक्शन केली जी सेम आहे. मी पण तशीच करायला पाहिजे ग्लोबल हंगर इंडेक्सनी, की माझ्याकडे बराच डाटा आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूट्रिशनल सर्वे, युनिसेफ, त्यांनी करायला पाहिजे. तुम्हाला वाटेल ते आन्सर, म्हणजे त्यात काही चुकीचं नाही. डिफरंट केलं पाहिजे, कारण त्यात मी काय दाखवेल परत मी डिफरंट आहे. काय वाटतं, डिफरंट केलं पाहिजे. पायल काय वर्क करेल, ओके. सो त्यांनी का केलं होतं बरं, सेमच इंट्रोडक्शन होती तिघांची. का, बिकॉज तो प्रश्न या कंटेक्स्ट मध्ये आला होता की काही दिवसांपूर्वी ग्लोबल हंगर इंडेक्स आला होता आणि त्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या बेसिसवरती तो प्रश्न होता की कुठे आपण लॅकिंग आहे, आणि त्याच्या बेसिसवरती तो प्रश्न होता. सो आय एम टेलिंग माय एक्झामिनर आय अंडरस्टँड व्हाय यू हॅव आस्क्ड दिस क्वेश्चन. सो सिंपल लॉजिक त्या इंट्रोडक्शन मध्ये काय होतं,
मग आम्हाला कळलं बाबा तुम्ही काय विचारताय. हे खूप महत्वाचं असतं. आम्हाला काय विचारलं जात आहे, इव्हन प्रिलिम मध्ये सुद्धा आणि मेन्स मध्ये सुद्धा हे कळलं तर मोस्ट ऑफ द लोक प्रश्नांची आन्सर देणं सोपं जातं. वाय, आम्हाला का विचारलंय, आत्ता का विचारलंय, येतंय लक्षात. सो इथे इंट्रो का अप्रोप्रिएट होती त्या तिघांची, कारण कंटेक्स्ट रिलेव्हंट होता. सो त्यामुळे इंट्रो म्हणजे इंट्रो करण्याचे वेगवेगळे वे आहेत. त्यातला एक अप्रोच काय, कंटेक्च्युअल अप्रोच, जो आपण बघितला की कंटेक्स्ट काय होता, की ग्लोबल हंगर इंडेक्स आला होता, त्याच्या बेसिसवरचा प्रश्न होता. सो इंट्रो तुमचा अप्रोप्रिएट असेल तर ते काय म्हणणार आपण, स्ट्रक्चरली साऊंड आन्सर. मोस्ट ऑफ द टाइम मुलांकडून चूक काय होते, माझ्या आन्सर मधला किंवा माझ्या कंटेंट मधला सगळ्यात भारी भाग मी इंट्रो मध्ये थ्रो करून टाकतो. तुम्ही टॉपरचे इंट्रो बघा, तुम्हाला असं हायली एक्सेप्शनल कधी वाटणार नाहीत आणि तुम्ही म्हणाल काय ठीक लिहिलंय म्हणजे एकदम. बट इंट्रोडक्शन इज प्रॉपरली तुम्हाला ते ट्रान्झिशन मेन बॉडीमध्ये ट्रान्झिशन करण्याचा एक चांगला वे असतो. सो तिथंच मी माझं एकदम कंटेंट चांगलं दिलं तर मेन बॉडीमध्ये पुन्हा एकदा प्रश्न पडतो की काय लिहायचं, किंवा माझे मेन बॉडी मधले बरेच पॉईंट काय होतात, खर्ची होतात. सो इंट्रो अप्रोप्रिएट आहे का, हा स्ट्रक्चर मधला पहिला आस्पेक्ट असेल. सेकंड आस्पेक्ट असेल ते म्हणजे तुमच्या हेडिंग अप्रोप्रिएट आहेत का. हे जमलं ना हेडिंग द्यायला तुम्हाला आन्सरला, तर स्ट्रक्चरिंगचा एक 50 ते 60% भाग तुमचा कंप्लीट झाला. हेडिंग अप्रोप्रिएट देणं, टॉपरच्या आन्सर मध्ये बघा प्रॉपर हेडिंग असतं. काय बरं पर्पज आहे माझा हेडिंगचा, पुन्हा एकदा एक्झामिनरला मेसेज देणं, लुक आय हॅव आन्सर्ड व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव आस्क्ड. माझे हेडिंग जर अप्रोप्रिएट नसेल तर एक्झामिनरला कळतच नाही बेसिकली की तुम्ही जे ऍड्रेस केलंय ते बरोबर केलेलं आहे का नाही. सो हेडिंग आणि त्यातल्या त्यात पुन्हा एकदा सब हेडिंग, त्या मेजर हेडिंगला तुम्ही दिलेलं सब हेडिंग हे अप्रोप्रिएट बसत असेल तर दॅट इज गुड स्ट्रक्चर. त्याच्यानंतर मेन्सच्या स्ट्रक्चरिंग मध्ये एक महत्वाचा पार्ट आहे, दॅट इज व्हिजिबिलिटी. काय बरं व्हिजिबिलिटीचा अर्थ असेल, मेन्सच्या स्ट्रक्चरिंग मध्ये व्हिजिबिलिटीचा अर्थ काय, सुटसुटीत म्हणजे मला जे दाखवायचंय ना, बरं एकदा मार्केटिंग मध्ये महत्वाचं काय असतं, म्हणजे माझं बेस्ट प्रोडक्ट हा इकडं लपून कोपऱ्यात ठेवलं, शोधा बघू. माझं जे कंटेंट आहे ना ते असं न बघता दिसलं पाहिजे, फार मेहनत न करता दिसलं पाहिजे. एक त्याला आपण म्हणतो लेस यू मेक युअर एक्झामिनर रीड मोर मार्क्स यू विल गेट. मेन्सचं हे काय, तुमच्या एक्झामिनरला कमीत कमी वाचायला लावा. लेस यू मेक एक्झामिनर रीड मोर मार्क्स यू विल गेट. आणि हे पूर्ण ह्याच्यामध्ये मेंटेन ठेवायला पाहिजे. आपल्याला ग्रॅज्युएशन मध्ये किंवा शाळेमध्ये सवय काय लागले ते शोधा बघू, शोधा मी कुठे चांगले लिहिलंय. आणि खास करून ज्या प्रश्नामध्ये मला काही माहितीच नाही त्यात मी आणखी ते कॉम्प्लिकेट करतो, मोठे पॅरा शोधा शोधा शोधा, चॅलेंज. असं चॅलेंज करू नका. आपण त्या टॉपरचे आन्सर बघू ना त्यात कुठेच ते चॅलेंज नसतं. शोधा, तुम्ही शोधायला लावलं बघा. आता माझ्या लेवलला मी कदाचित त्याचा वेळ जास्त देऊन पेपर चेक करेन. तिथं युपीएससी ढोलपर हाऊस मध्ये मला बंदिस्त करून ठेवले का, मी म्हणजे तुमच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा. म्हणजे जे एसीला मी सांगतो, तुमच्या एसीच्या स्टार्टनीच तुमचा एसे त्यांनी 5 मिनिटं जास्त वाचला पाहिजे. एसे मध्ये जर तुमचा एसे जास्त वेळ वाचला गेला तर तो चांगला. याचा अर्थ काय, मी त्याला अटॅच होतो. म्हणजे तुम्ही मला गुंतवून ठेवलं. वेब सिरीजचं बघा, पंचायत 1, 2, 3, 8 कधी संपले कळलंच नाही. मेन्सच्या रायटिंगच्या बाबतीमध्ये ते काय असेल ते कन्साइज, जीएसच्या बाबतीमध्ये जितकं सुटसुटीत, याचा अर्थ मला शोधावंच लागत नाही, तुमचं ब्रिलियंट कंटेंट माझ्यासमोर इन अ वे येतंय. सो दॅट इज व्हिजिबिलिटी. म्हणजे एक त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर त्या श्रुती शर्माने ना एक्झाम्पल असं लिहिलं होतं, असं काहीतरी साईन होतं, त्रिकोण. तो पोरांनी काय केलं, सगळ्यांनीच त्रिकोण काढायला सुरुवात केली. त्रिकोण काढलं म्हणजे मार्क मिळत नाही, ते लक्षात घ्या. पॉइंट काय आहे की माझं एक्झाम्पल नक्की तुम्ही बघितलं पाहिजे असं आहे. मग ते त्रिकोण काढा, गोल काढा, त्याला डबल अंडरलाईन करा, तो पॉइंट नाही. तुमचं स्वतःच काहीतरी फॅशनचं हे करा ना तयार. पुन्हा एकदा ते इमिटेशन नाही, स्वतःच एक
तयार केलं. सो विजिबिलिटीचा मुद्दा काय, माझा आन्सर सगळ्यांना काय असायला पाहिजे, विजिबल असायला पाहिजे. येते लक्षात. म्हणजे ज्या तुम्ही हेडिंग देताय, सब हेडिंग देताय, त्यामुळे पण काय होतं, ती विजिबिलिटी मेजरली इन्क्रीज होते. त्याच्यानंतर स्ट्रक्चरिंग मधला महत्वाचा आस्पेक्ट दॅट इज कन्क्लुजन. एक बघा युपीएससीची ना, आता मगाशी मी दाखवलं होतं तुम्हाला की पहिलं पेज जे आपल्या मार्कशीटचं होतं, युपीएससीचं तुमचं पहिल्या पेजच्या मागच्या साईडला एक पेज असतं ज्याच्यावरती पहिला प्रश्न मार्क्स, दुसरा प्रश्न मार्क्स असतो. तर तुमचे जे इकडे चेक केलं जातं लार्जली, कसं चेकिंग होतं सांगतो मग तुम्हाला. इंट्रोला, मेन बॉडीला, असं अवघड एक्झामिनर युपीएससीचं करत नाही. तो काय करणार, माझा आन्सर वाचणार, पहिल्या मागच्या पानावर जाणार, असं लिहिणार. डायरेक्टली त्याच्या ह्याच्यामध्ये काय असणार, मध्ये इंट्रोला एवढा मार्क देऊया, असं मेकॅनिकल चेकिंग होत नाही. काय करणार आहे, तो ओव्हरऑल तुमचा आन्सर वाचणार आहे, वाचल्यानंतर मागच्या पानावर जाणार आहे आणि तिथं मार्क लिहिणार आहे. आता माझा आन्सर वाचून कंप्लीट कुठे होणार आहे, कन्क्लुजनला. मगाशी मी म्हटलं कन्क्लुजनच्या बेसिसवरती तो काय करणार आहे, मार्क्सला जाणार आहे. सो मी असं काहीतरी लिहिलं कन्क्लुजन मध्ये की जेणेकरून मला तो अर्धा मार्क किंवा 1 मार्क जास्त मिळू शकतो. त्यामुळे कन्क्लुजन त्या स्ट्रक्चरिंग मध्ये काय होतं, इम्पॉर्टंट होतं. हे ना की बाबा ओव्हरऑल प्रोडक्ट तितकं चांगलं नव्हतं, पण फिनिशिंग एवढं चांगलं केलं मार्केटिंग मध्ये, अगेन अर्धा मार्क मिळाला. सी हे सगळं आहे ना, सगळं इम्प्रेशनची गोष्ट आहे. ही सगळी पुन्हा एकदा मार्केटिंगची गोष्ट आहे. हे लक्षात घ्या. एक्झामिनर तुमचा तुम्हाला ओळखत नाही तुम्ही किती इथिकल आहात. त्यामुळे इथिक्सच्या पेपरमध्ये तुमच्याकडून असं असेल की बाबा मी खूपच इथिकल आहे त्यामुळे मला तर यात मार्क मिळाले पाहिजेत, तर तसं काही मिळत नाही. त्याच्यानंतर स्ट्रक्चरिंग मध्ये पुढचा आस्पेक्ट, पहिला आपण कुठला बघितला, इंट्रो, दुसरा हेडिंग अँड सब हेडिंग, तिसरा विजिबिलिटी, चौथा कन्क्लुजन आणि पाचवा आहे प्रायोरिटायझेशन ऑफ पॉइंट्स. जे पॉइंट्स तुम्ही लिहिताय त्याचा प्राधान्यक्रम, प्रायोरिटायझेशन ऑफ पॉइंट्स. पहिला मुद्दा मी कोणता लिहितोय, दुसरा कोणता लिहितोय, म्हणजे तुम्हाला असं विचारलं, सजेस्ट मेजर्स टू ओव्हरकम डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. भारतातील जी छुपी बेरोजगारी आहे ती कमी करण्यासाठीचे उपाय सांगा. फर्स्ट पॉइंट काय लिहाल मेन हेडिंग मध्ये. आता याच्यात माझी मेन हेडिंग काय असेल, मेजर्स टू रिड्यूस द डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट. त्यातला पहिला पॉइंट काय असेल तुमचा, छुपी बेरोजगारी माहितीये, राईट. तर काय कराल, म्हणजे पहिला पॉइंट काय असेल, नाही ती इंट्रो झाली. मी काय विचारतोय मेन बॉडी मध्ये, इंट्रो मध्ये मी डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट काय एक्सप्लेन करेन. आय एम आस्किंग मेन बॉडी मध्ये पहिला पॉइंट की मेजर काय द्याल तुम्ही, कोणता उपाय द्याल, पहिला उपाय डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट कमी करण्याचा. कोणता उपाय देऊ शकतो आपण. ओके, जस्ट आपण ना हे करून ठेवूया. एकदा तिने काय सांगितलं, स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग, अजून ओके ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री, अजून तिसरं, अरे काय म्हणजे उत्तर चुकलं तर दुगना लगान वगैरे असं काही नाही. वर्किंग कंडिशन इम्प्रूव्ह करायचे. ओके, कसे, कुठले. कालचं आर्टिकल मी शेअर केलं होतं वायरचं टेलिग्रामला की कॅनडापेक्षा आपण जास्त बेटर लिव्हिंग आहे आपल्याकडे इंडियाकडे. वाचलं का ते, इंटरेस्टिंग रीड आहे, खरंच वाच. की आपण कसा राजेशाही ठाट आहे इंडियामधला, ऍट व्हॉट कॉस्ट, लेबरचं एक्सप्लॉयटेशन, लेबरचं एक्सप्लॉयटेशन करून तो वर्किंग कंडिशनचा पॉईंट. पुढे डिस्गाइज एम्प्लॉयमेंट मला कमी करायचं आहे. शेतामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करतायत, त्यांना बाहेर काढून दुसरीकडे कुठेतरी हे करायचं. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, ओके. अवेअरनेस, ओके. अजून
ओके. अजून वुमन एम्पॉवरमेंटसाठी, महिला सक्षमीकरणासाठी पहिली स्टेप तुम्हाला विचारली, बऱ्याच मेजर विचारले, पहिलं काय सांगेल? Aspiration असतं. महिलांमध्ये ऍस्पिरेशन असायला पाहिजे, आकांक्षा असायला पाहिजे. ओके, ऍस्पिरेशन. अजून अपॉर्च्युनिटीज. ओके, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. हे बघा, हे ऍस्पिरेशन वगैरे कधी येईल? जेव्हा माझ्याकडे काहीतरी पॉवर आहे, रिसोर्सेस आहेत. सो इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट हे पहिल्यांदा व्हायला पाहिजे, ते सोशल इकॉनॉमी येण्यासाठी. आता इथे बघा, स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग का होत नाही तिथं? कारण इंडस्ट्रीज नाही. मला माहिती बघा, ज्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन झालंय तिथं ट्रायबल लोक पण त्यांच्या मुलांना शिकायला पाठवतात. का बरं? त्यांना माहिती आहे की एज्युकेशन झालं तर यांना इथे जॉब मिळू शकतो. सो मला आधी जॉब क्रिएट करावे लागतील, त्याच्या सोबत पॅरलली मी काय करेन? स्किल आणि ट्रेनिंग देईन. सो ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री हा माझा पहिला पॉईंट असायला पाहिजे होता. कारण लार्जली कुठे आहे डिस्कस इन एम्प्लॉयमेंट? ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. सो मला एक्झामिनरला सांगायचं की मला माहिती आहे की ह्याचा सिरियसनेस कोणता आहे. तुम्ही म्हटलं की इंडियाचं पॉप्युलेशन मॅनेज करायला, कंट्रोल करायला तर काय करावं लागेल? तुम्ही म्हणाल अवेअरनेस. संपला विषय तिथेच. की पहिली त्याची इसेन्शियल प्रिरिक्विजिट डेव्हलपमेंट आहे, त्या डेव्हलपमेंटच्या इनेबलिंग कंडिशन आहे, हे मला कळलेलंच नाही याचा अर्थ. सो त्या माझ्या स्ट्रक्चरिंग मध्ये महत्वाचा पॉइंट काय आहे? प्रायोरिटायझेशन मी काय करतो येते लक्षात. सो हे ओव्हरऑल माझ्या स्ट्रक्चरिंग मध्ये असेल. सो मेनच्या डिमांड मध्ये क्लॅरिटी, कन्साइजनेस, स्ट्रक्चरिंग या काही गोष्टी आपण बघितल्या. आलं इथपर्यंत लक्षात? इथपर्यंत काही डाऊट? ओके. पाचवं डिमांड मध्ये मी सांगेन दॅट इज मल्टी डायमेन्शनल थिंकिंग. बहुआयामी विचार करता आला पाहिजे. आणि याच कंटेक्स्ट मध्ये की मल्टी डायमेन्शनल थिंकिंग मध्ये जनरेटिंग मोर अँड मोर पॉइंट्स. सो आणखी एक टॉपर आहे बघा, त्यांना त्या जीएस मध्ये मार्क त्यांनी सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह केले होते. सो त्याला विचारलं की काय असं चेंज केलं? ते म्हटलं की एक प्रिन्सिपल फॉलो केलं, 10 मार्क्स क्वेश्चन 10 पॉइंट्स, 15 मार्क्स क्वेश्चन 15 पॉइंट्स. आता ह्याच्यात समजा 10 मार्क क्वेश्चनला 2 पार्ट असतील तर 5-5 पॉइंट, इकडे 3 पॉइंट असतील, 3 पार्ट असतील तर 5-5 पॉइंट. म्हणजे 10 मार्काचे प्रश्न माझे शेवटी अल्टिगेटर परत एकदा सांगतो, जनरेटिंग इम्प्रेशन. तुम्ही काय एक्झामिनर पर्यंत हे नेताय. सो हे याचा अर्थ काय? 10 मार्काला 10 पॉईंट जनरेट केलेत, जास्त माहित आहेत, जनरेट होते ना की एक इम्प्रेशन जनरेट होत आहे. सो मल्टी डायमेन्शनल थिंकिंग म्हणजे काय? एखाद्या बाबतीवरती, एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला मल्टिपल वेनी विचार करता आला पाहिजे. ही मल्टी डायमेन्शनल आस्पेक्ट दिसला. सिक्युरिटीचा पॉइंट आहे, त्याला मी इन्व्हायरमेंटल कंटेक्स्ट मध्ये कसा बघतोय, सोसायटीचा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि मी त्याला इकॉनॉमिक अँगलनी कसा बघतोय. कारण हे बघा, हे जमलं नाही तर मग युपीएससी मेन्स मध्ये ट्रॅप करते. ते म्हटले क्रिप्टो करन्सीचा माझ्या इंडियन सोसायटीवरती काय इम्पॅक्ट झाला. आता क्रिप्टो करन्सी मी करतोय GS3 नी, मला वाटलं हा GS2 मध्ये विचारतील रेग्युलेशन करायला पाहिजे का. त्याने विचारलं इंडियन सोसायटीवरती काय इम्पॅक्ट केला, आणि मी झालो पोल्ट एक्झाम हॉलमध्ये. काय बरं क्रिप्टो करन्सीचा इंडियन सोसायटीवरती काय इम्पॅक्ट आहे बरं? काहीच इम्पॅक्ट नाही, आलीच नाही अजून. 15 मार्काचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं झालाच नाही इम्पॅक्ट असं बोलून चालणार नाही, बरोबर. सायबर क्राईम. ओके, परत एकदा हा पॉईंट मला नंतर लिहावा लागेल, कारण हा थोडासा टेक्नॉलॉजी, सिक्युरिटी, सोसायटी म्हणजे काय आपण म्हणू ओव्हरऑल आपल्या सोशल ऑर्गनायझेशन मध्ये काय चेंजेस झाले किंवा त्याचा काय इम्पॅक्ट झालाय. क्विक मनीचा माइंडसेट जनरेट झाला. ओके ओके, पॅरलल इकॉनॉमी चालू शकते. पुन्हा एकदा पण नंतर पॉईंट लिहायचंय मला, म्हणजे आता मला
थोडी शेपूट लांब व्हायची आहे माझ्या आन्सरची, त्यासाठी. पुढे क्रिप्टोकरन्सीवरती ते एक ऍड येते, बघितलं का तुम्ही? ती बाई येते आणि ती म्हणते की घर लिया, बंगला लिया, ये लिया, ओ लिया, ओ लिया. आणि दुसरी गप्प असते, ती म्हणते क्रिप्टो में इन्व्हेस्ट किया क्या, दुसरी बाई तिला. आणि ती पहिली बाई जी घर बंगला बिंगला गप्प होऊन जाते. याचा अर्थ काय, मी ह्या नवीन इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करतोय, याचा अर्थ मी मॉडर्न आहे. याचा अर्थ त्या सोशल मोबिलिटी मी मध्ये कुठेतरी वरती आहे, हे सांगण्याचा वेळ झालाय. म्हणजे इंग्लिश मिडियमला मला यासाठी नाही टाकायचं की त्याचा फायदे आहेत. इंग्लिश मिडियम मध्ये शिकतो, स्टँडर्ड माझा डिफाईन करणारा प्रिन्सिपल म्हणजे काय, क्रिप्टोकरन्सी. सो अपवर्ड सोशल मोबिलिटीचा, समाजामध्ये ऊर्ध्व गतिशीलतेचा महत्वाचा पॉइंट काय झालाय, क्रिप्टोकरन्सी झालाय. येते लक्षात? हे मला कधी समजेल, जेव्हा मला ते मल्टी डायमेन्शनल थिंकिंग जमेल. इव्हन 2019 मध्ये त्याने प्रश्न विचारला, हाऊ सेक्युलरिझम इज निगेटिव्हली अफेक्टिंग माय कल्चरल प्रॅक्टिसेस. धर्मनिरपेक्षता हे तत्व माझ्या सांस्कृतिक गोष्टींना नकारात्मकपणे कसं अफेक्ट करते. आता मी युपीएससीचा अभ्यास केल्यापासून धर्मनिरपेक्षता मी पेपरमध्ये तर चांगल्या पद्धतीने लिहितोय, धर्मनिरपेक्षता का पाहिजे का पाहिजे. आता ज्या वर्षी त्यांनी मेन्स लिहिली होती, एक अर्ध पान पहिलं इंट्रोडक्शन, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, निगेटिव्ह इम्पॅक्ट 1 पॉईंट लिहिला, 2 पॉईंट लिहिला. त्यानंतर परत धर्मनिरपेक्षता का गरजेची आहे हे लक्षात घ्या. तो पार्ट माझा सेकंड पेजचा कदाचित शेवटचा टोक असू शकत असतो. धर्मनिरपेक्षता का गरजेची हे लिहिणं, पण मला 4-5 तर पॉईंट जनरेट करायला पाहिजे होते. हे कधी होतील, जेव्हा मी थोडं फ्लेक्झिबल असेल आणि मल्टी डायमेन्शनली विचार करत असेल. सो ती जनरेटिंग मोर पॉइंट्स हे जमलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की सुरुवातीच्या स्टेजला समजा नसेल माहिती तरी पॉइंट जनरेट करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला काय म्हटलं, रविवारची टेस्ट ही कशासाठी असते, कम्प्लिशन, पेपर कम्प्लीट करणं. नसेल माहिती तर तुम्हाला कळलं पाहिजे ना, थापा मारल्यानंतर कुठे वर्क होतात, कुठे पॉइंट अप्रिशिएट होतात, आणि कधी कधी ते स्पॉन्टेनियसली लिहिलेलंच काय होतं, वर्क होतं. त्याच कंटेक्स्ट मध्ये मी पुढचा मेन्सच्या डिमांडचा पॉइंट तुम्हाला सांगतो, दॅट इज फ्लो, और त्याला मी आणखी एक वापरेन, दॅट इज स्पॉन्टेनिटी, ऑर्गॅनिक. एक मुलाचे मी रिसेंटली हे चेक केले होते पेपर, त्याला युपीएससीचा जो 745 कट ऑफ होता त्याला 744 मार्क्स होते. 1 मार्काने तो मिस झाला होता. जर ओबीसी कॅटेगरी कदाचित त्याला तो पोस्ट होल्डर पण असू शकला असता. सो 1 मार्काने मिस झाला. याचा अर्थ काय, युपीएससीने त्याला आपण म्हणू की बऱ्यापैकी चांगले मार्क्स दिले होते. ओके, सो आता त्याच्या कंटेक्स्ट मध्ये लढाई काय आहे, पुन्हा एकदा त्या ऐश्वर्या वर्मा सारखी मला पहिले पुन्हा 100 मार्क एक्स्ट्रा मिळवायचे, जेणेकरून मी या कट ऑफच्या ह्याच्यामध्येच पडणार नाही. सो त्याचे आन्सर, आणि त्याला मी काय सांगितलं, मग एक पहिलं सजेस्ट केलं की रोज एक टॉपरचा आन्सर बघत जा, लिहित जा. त्याने काय केलं ते त्याच्या बायकोला चेक करायला दिलं, जिचा युपीएससीला काहीच संबंध नव्हता. ती काय करायची, टॉपरचा आन्सर बघायची आणि याचा आन्सर बघायची. आता समजा तुम्ही स्वतःला हे करा, इमॅजिन करा, मला 744 मार्क मिळाले. नॉन युपीएससी बॅकग्राऊंड मला सांगतोय की तुम्हाला आन्सर मध्ये हे प्रॉब्लेम आहे. आपण काय करणार, तुला काय समजते, बरोबर. त्यानंतर कुठल्या बेसिसवरती मी ह्याचा आन्सर इव्हॅल्युएट करू, यासाठी ती मुलगी मला भेटली. येतं लक्षात. सो इव्हन पार्टनर कमिटेड असलेली लोक आहेत, आपल्याला एकट्यालाच अभ्यास करायचा आहे, तो जास्त अभ्यास करावा लागेल हे लक्षात घ्या. सो ती जे करत होती ते मोस्ट ऑफ द ऍस्पिरंट करत नाहीत, हे सांगायचंय मला त्यातून. सो तिचं असं अनालिसिस होतं की त्याची, जेव्हा मी टॉपरचा आन्सर बघते मला कोणत्या बॅकग्राऊंडची गरज पडत नाही, हा प्रश्न कशाच्या रिलेटेड आहे, हे कंटेंट म्हणजे काय. सो ओव्हरऑल मला त्या विषयातलं जास्त नॉलेज नसेल तरी टॉपरचा आन्सर ते असा फ्लो आणि ऑर्गॅनिक वेने लिहिलेला आहे की मला ते समजते की काय म्हणायचंय. याच्या आन्सर मध्ये असं होत होतं की कुठे कुठे तो ब्रेक होत होता. आपण म्हणतो फ्लो, तो ऑर्गॅनिक वे, तो काय होत होता. त्यामुळे पुन्हा एकदा मला प्रश्नाकडे जावं लागतं की नक्की काय विचारलंय किंवा ह्याला काय म्हणायचंय.
याचा प्रश्न पडत होता. सो याचा अर्थ काय की टॉपरच्या आन्सर कॉपी मधून काय त्यांना अप्रिशिएट होतंय तर तो फ्लो आहे. असं नको तुमच्या आन्सर मधून व्हायला की अरे हे ह्या ठिकाणी का आलं, पहिले 3 पॉईंट लिहिले आणि 14 पॉईंट अरे काय संबंध याच्याशी, असं व्हायला नको. नंतरचा मुद्दा जो स्पॉन्टेनिटीचा आहे ह्याला मी म्हणेन ही प्री डिटरमाइंड स्पॉन्टेनिटी असायला पाहिजे. तुम्ही म्हणता की स्पॉन्टेनियसली करायचंय आणि ते प्री डिटरमाइंड असायला पाहिजे. म्हणजे काय तर तुम्हाला मार्केटिंग करायचंय, आन्सरचं मोडिफिकेशन करायचंय, तर याचा अर्थ इनोव्हेटिव्हनेस आला. तो इनोव्हेटिव्हनेस म्हणजे मला काही फ्लो चार्ट काढावे लागतील, काही डायग्राम काढावे लागतील. इव्हन ते काही आन्सर कॉपी बघणार मला इथिक्स मध्ये, ते दिव्या मिश्राने ना एक रॅबिट काढले इथिक्सच्या पेपरमध्ये आणि तिने असं आता ते रॅबिट एवढं चांगलं मला येत नाही पण असं काहीतरी काढले. त्याला या साईडने बघितलं तर तो रॅबिट वाटतो, या साईडने बघितलं की दुसरा प्राणी वाटतो. त्याला काय सांगितलं होतं, ट्रुथ, सप्तभंगी न्याय ज्याला आपण म्हणतो, अनेकांतवाद. सो तो डायग्रामॅटिकली एक्सप्लेन केलाय. येतं लक्षात. आता एक्झामिनरला काय वाटेल की काय क्रिएटिव्हिटी आहे. किंवा श्रुती शर्मानी इंडियन सोसायटीतली डायव्हर्सिटी दाखवायला असं एक दिल्लीचा रफ मॅप काढलाय आणि दाखवलं इथं गुजर राहतात, इथं पंजाबी राहतात, इथं सीख राहतात. म्हणजे असं तिने हे केले, डिपिक्ट केले. पुन्हा एकदा डायव्हर्सिटीचा प्रश्न आहे आणि असं वाटतं ना की रोजच्या ऑब्झर्वेशन मधलं पॉईंट जनरेट केलंय. आपल्याला वाटतं की काय स्पॉन्टेनियस थिंकिंग आहे. शुभम कुमारच्या आन्सर मध्ये देर इज वन क्वेश्चन ऑन ग्लोकलायझेशन. काही गोष्टी ग्लोबल लोकल होत आहेत, काही लोकल गोष्टी ग्लोबल होत आहेत आणि एक प्लेन आन्सर चाललेलं असतं आणि त्याचं एक्झाम्पल पेन आय एम रायटिंग विथ इज ऑफ फॉरेन ओरिजिन. एक्झाम्पल काय होतं त्याचं, जेव्हा मी पेनने आज लिहितोय ना पेपर हा, तो पेन पण मी फॉरेनचा ओरिजिनचा आहे, जपान घेतला. आता तुम्हाला असं वाटतं की अरे कसलं म्हणजे क्रिएटिव्ह विचार झालाय ना तिथं स्पॉन्टेनियसली. हा सगळा क्रिएटिव्ह विचार आधीच झालेला असतो. तुम्ही त्या एक्झामच्या 3 तासामध्ये MF हुसेन होऊ शकत नाही. एक मी साधं म्हणतो की कालिदासला जर UPSCचे एसे लिहायला सांगितले असते त्याला कमी मार्क मिळाले. त्यांना जंगलात बराच वेळ होता, फिरत बिरत आरामात ते लिहित होते. 3 तासामध्ये मला आधीच विचार करायला लागेल की माझा एसेचे ओव्हरऑल इंट्रोडक्शन कसे असते, तरच ते वर्क होतं. सो स्पॉन्टेनिटी इन द केस ती आधीच तयार व्हायला पाहिजे की माझं असं बघताना सगळ्यांना वाटेल की काय केलं, अरे काय ब्रिलियंटली ऑन स्पॉट. फक्त एवढंच ते अप्रोप्रिएटली तिथं बसलं पाहिजे. सो तोच एक पुढचा आस्पेक्ट. म्हणजे बरेच लोक म्हणतात ना की पुस्तकाचे रेफरन्स द्यावे का, एखाद्या स्कॉलरचं नाव लिहावं का, इथिक्स मध्ये थिअरी जास्त वापरावी का, आणि त्याच्या रिलेटेड बरेच तुम्हाला वेगवेगळे ओपिनियन मार्केटमध्ये मिळतील. त्याला एकच नाव लक्षात घ्या, अप्रोप्रिएटली बसते असं सगळं चालतं. त्या प्रश्नाच्या कंटेक्स्ट मध्ये अप्रोप्रिएटली बसतंय की मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय ऐका. आपला जास्त अट्टाचा असतो की मला याच्या रिलेटेड हा स्कॉलर माहिती आहे ऐकाच, तो बसत नसला तिथे तरी चालेल. सो लार्जली मेन्स मध्ये काय लागतं, अप्रोप्रिएटनेस. आणि तो कधी कळतो मला, जर मला डिमांड कळलेली असेल प्रश्नाची तर कळत. आले लक्षात. इथपर्यंत काय डाऊट? आणि त्या मल्टी डायमेन्शनल थिंकिंग मध्ये एक पॉईंट तुम्हाला सांगेल की बॅलन्स्ड व्ह्यू असू द्या. जर क्रिटिकल अनालिसिस असेल तर 5 पॉईंट इकडचे 5 पॉईंट इकडचे लिहा. असं नको की 7-10 पॉईंट मी काय करतोय एका पर्स्पेक्टिव्हली लिहितो. कुठेच आपल्याला ट्रॅप मध्ये फसायचं नाही. तुमचा पेपर कोणीही चेक करू द्या, सब्जेक्टिव्ह पेपर आहे, प्रत्येकाचे स्वतःचे प्रिज्युडिसेस, स्टिरियोटाइप्स असणार आहेत, प्रत्येकाची स्वतःची आयडिओलॉजी असणार आहे. आपल्याला कशामध्येच त्याच्यामध्ये अडकायचं नाही. बॅलन्स्ड व्ह्यू असू द्या. आणि खास करून तुमची जी क्वेश्चनची लेंथ आहे, आन्सरची लेंथ आहे, ती मेंटेन ठेवा प्रत्येक ह्याच्यामध्ये. ते आन्सरची लेंथ असेल किंवा ओव्हरऑल आपण असं म्हणू तुमच्या हँड रायटिंग असेल. तर काहींचे आन्सर कॉपी अशा असतात ना, सुरुवातीला बघितलं तर अरे वा 3 तासात लिहिलंय का खरंच, आणि नंतर बघितलं तर अरे काय 5 मिनिटात पेपर लिहिलाय की काय. टॉपरच्या आन्सर कॉपीमध्ये तुम्ही एक बघा, कंटिन्युअसली पहिल्या पानावरती 50 पानावरती काय असतं ते सेम तसं प्रकारचं प्रेझेंटेशन मेंटेन ठेवतात. सो आणि त्यातल्या त्यात
आपलं काय असतं, एखाद्या प्रश्नाबद्दल जास्त माहित असेल तर ती मार्जिन गेली तरी चालेल, मी काय करणार, वाचाच. सो समजा इथं ती मार्जिन ब्रेक संपते पेपरची, तर खाली पण लिहिणार नाही नाही माहिती आहे जास्त. आणि ह्याचा फटका कुठे बसतो, जर एखाद्या प्रश्नाबद्दल मला माहिती नाही, इथपर्यंतच थांबलं, एक्झामिनरला काय कळतं, याबद्दल माहित नव्हतं, त्याबद्दल जास्त माहिती. टॉपरच्या आन्सर मध्ये आणखी एक हे दिसतो, ते म्हणजे ती लेंथ त्यांनी काय केलेली असते, मेंटेन ठेवलेली असते. येते लक्षात. मला असं जनरेट करायचंय पुन्हा एकदा की सगळ्याबद्दल सगळं माहिती येते लक्षात. त्यात मला ह्याच्याबद्दल जास्त माहिती आहे, ह्याबद्दल कमी माहिती आहे असं नाही. देन नेक्स्ट डिमांड इज स्पेसिफिसिटी. स्पेसिफिक कंटेंट त्या प्रश्नाच्या रिलेटेड. मग काही जनरल पॉइंट तुम्हाला जनरेट करता येतात, पण काही स्पेसिफिक कंटेंट त्याच्या रिलेटेड मला माहित असेल तर ते आन्सर काय होतं, उठून दिसतं. आता या स्पेसिफिसिटी काय लागेल बरं त्या आन्सरला स्पेसिफिक बनवायला? एक्झाम्पल्स, डाटा, कीवर्ड्स. ते इनोव्हेटिव्हनेस मध्ये आपण टाकलं की हे 3 आस्पेक्ट लार्जली त्याच्या रिलेटेडचं. कीवर्ड असतील, डाटा असेल, एक्झाम्पल असेल, हे काय करतं, त्या आन्सरला युनिक करताना दिसतं. आणि ह्याच 3 गोष्टींसाठी तुम्हाला न्यूजपेपरचं मदत घ्यायची. मला न्यूजपेपर कशासाठी पाहिजे, या 3 गोष्टींसाठी पाहिजे. येतंय लक्षात. म्हणजे इव्हन आजचा न्यूजपेपर तुम्ही बघितलात, मगाशी मी शब्द वापरला होता की तो 2.5% डाटा आला. तो सी रंगराजन यांचा आर्टिकल आहे. त्यांनी एक डाटा दिलाय जस्ट तुम्हाला हे करायला. चायनाचा ग्लोबल एक्सपोर्ट मध्ये 1970 मध्ये कॉन्ट्रीब्युशन किती % असेल, एकूण जागतिक निर्यातीमध्ये चायनाचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल ग्लोबल एक्सपोर्ट मध्ये 1970 मध्ये? 0.6% किती होतं. ओके. इंडियाचं किती असेल 1970 ला? भारताचं 1970 ला किती असेल अंदाज तोडा मारायचा आहे. संघर्ष खूपच ऑप्टिमिस्टिक इंडियन, म्हणजे किती असेल आत्ताच घेऊ आपण. मग तुम्ही सांगा. आता 2022 ला चायना आहे 11.9% वरती. सो 0.6 वरून ते कुठे गेले 11.9%. इंडिया किती आहे आता 2022 मध्ये? आत्ताच बघितलं ना 2.5. याचा अर्थ 1970 मध्ये इंडिया किती असेल? 0.6%. So India and China were at the same stage in 1970. 1970 मध्ये चायना जेवढं एक्सपोर्ट करत होतं वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये तेवढंच होतं आपलं. 2022 मध्ये ते 11.9% आहे, इंडिया 2.5%. माझा ग्रोथ डेव्हलपमेंटचा असू द्या, एक्सपोर्ट लेट डेव्हलपमेंटचा प्रश्न असू द्या, मल्टिपल प्रश्नामध्ये, आणि हे पण पुन्हा एकदा पिक्टोरल फॉर्मॅटमध्ये मी दाखवू शकतो, पाय चार्ट मध्ये, त्या ग्राफिकल याच्यामध्ये. सो असा डाटा माझ्या आन्सरला काय करतोय, स्पेसिफिक बनवतो. आणखी एक ते म्हणजे एक्झाम्पल. हे टॉपर खूप जास्त वापरताना दिसतंय. म्हणजे इव्हन 10 मार्काच्या प्रश्नात 5 ते 7 एक्झाम्पल तुम्ही हे करू शकता. सो एक्झाम्पल खास करून इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये थिअरी बऱ्याच लोकांनी पाठ केलेली असते, पण त्याला स्पेसिफिक बनवायला काय लागेल, एक्झाम्पल लागतील. आता कीवर्ड ह्याच आर्टिकलचा रेफरन्स मधून सांगतो तुम्हाला त्यांनी काय लिहिलंय, काय पिक करायचं हे हळूहळू कळत जाईल. सो एक शब्द वापरले त्यांनी, वी हॅव ट्रान्सफॉर्म फ्रॉम मेकॅनिकल मसल्स मेकॅनिकल माइंड्स. सो आधी आपण मेकॅनिकल मसल्स वापरायचो, नाव वी आर युजिंग मेकॅनिकल
माइंड्स म्हणजे काय असेल बरं, काय अर्थ? स्किल आता स्किल डेव्हलपमेंट Mechanical muscles. Earlier we were using mechanical muscle. Now we have transferred to mechanical mind. आणि रॉ मटेरियल असतात. ठीक आहे, या कंटेक्स्ट मध्ये नका बघू बरं. एक्सपोर्टचा टॉपिक संपलाय, दुसऱ्या कंटेक्स्ट मध्ये वापरलाय त्यांनी. मेकॅनिकल माइंड डायव्हर्स माइंड काय असेल सुचित्रा? लेबर सप्लाय वगैरे जास्त असेल आणि आता विचार कमी करणारे पण व्हाईट कलर. बघा, मेकॅनिकल मसल्स म्हणजे काय? मशीन्स मध्ये मी मसल सारखी पॉवर दिली होती. काहीतरी हेवी लिफ्ट करायचंय, मशीन लिफ्ट करते. काही अवघड गोष्टी करायच्या आहेत, मशीन करते. म्हणजे आपण म्हणू क्रेन, मेकॅनिकल मसल्स. नाव वी हॅव डेव्हलप्ड मेकॅनिकल माइंड्स. म्हणजे ज्या वेळेला हे सुरू होतं मेकॅनिकल मसल, आपण काय म्हणायचो? विचार करता येतोय का त्या मशीनला? क्रेनचं बटन कोण दाबतोय शेवटी? ह्युमन. आता त्या मेकॅनिकल माइंड्स म्हणजे क्रेन स्वतः काय करेल? उचलेल. सो मेकॅनिकल माइंड्स मीन्स बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मशीन्स मधलं मशीन स्वतः प्रोसेसिंग करणं, थॉट करणं. सो मला असे कीवर्ड मिळाले न्यूजपेपर मधून, तर पुन्हा एकदा माझा आन्सर काय होणार आहे? आणखी स्पेसिफिक होणार आहे. सो ओव्हरऑल हे 8 पॉइंट आपण म्हटलं की ह्या मेन्सच्या आन्सर रायटिंगच्या कंटेक्स्ट मध्ये लक्षात आले पाहिजे. ओके, आता हे जे टाइम टेबल मी तुम्हाला सांगितलं बघा, हे फक्त काही तुम्हाला जीएस कंप्लीट नाही करायचंय, राईट? त्यासोबत ऑप्शनल आहे आणि ओव्हरऑल ऑप्शनल एसे एथिक्स याच्यामध्ये काय करायला पाहिजे? तो लीड मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सो ओव्हरऑल ह्या टाइम टेबल सोबत तुम्ही कसं प्लॅन करू शकता? सो 2 फ्रेमवर्क मी तुम्हाला सजेस्ट करेन. आयदर 3 सेशन फॉर्म्युला or 4-3 or 3-3 फॉर्म्युला. खास करून जे आपण म्हणू पूर्ण वेळ अभ्यास करतायत त्यांच्यासाठी हा जास्त युटिलिटीचा आहे. जे जॉब करतायत, कमी वेळ मिळतोय, त्यांच्यासाठी हा जास्त वर्क होऊ शकतो. 3 सेशन फॉर्म्युला म्हणजे काय की समजा दिवसाचे 3 भाग केले, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग. तर यातला एक सेशन कंपल्सरी तुमचा ऑप्शनलला गेला पाहिजे. दॅट इज नॉन निगोशिएबल. म्हणजे माझ्या जीएसच्या टेस्टमुळे मी ऑप्शनल केला नाही असं नाही. ऑप्शनलचा एक डिफाईन टाइम असायला पाहिजे आणि तो कंप्लीट केला पाहिजे. सो ऑप्शनल एक मी म्हणेन सेशन तुमचा मोस्ट आता प्रोडक्टिव्ह मॉर्निंग असणार आहे, इव्हिनिंगचा सेशन असणार आहे. सो जीएसच्या माझ्या शेड्यूलला दिला. तर उरला आफ्टरनून. त्याच्यामध्ये आपण म्हटलं न्यूजपेपर किंवा न्यूजपेपर सोबत आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता, ते म्हणजे जे आपण म्हणतो की टॉपर्सचा आन्सर शेअर केले त्याच्यावरती लिहिण्याचा प्रयत्न करणं. सो या सेशनला मी असं म्हणेन स्ट्रॅटेजिकली साऊंड होण्यासाठी युपीएससी साठी ह्या सेशनचा वापर करा. इव्हन तुम्ही जॉब करताय किंवा हे करताय, एक स्पेस जनरेट करा तुमच्या प्रिपरेशन मध्ये ज्याच्यात कंटेंट वाचायला जाऊ नका. त्याच्यामध्ये काय करा, हे एक्झाम प्रोसेसला समजण्याचा प्रयत्न करा. मग यात मी काय करेन, टॉपर्स आन्सर वरती हे करेन, थिंकिंग ब्रेनस्टॉर्मिंग करण्याचा प्रयत्न करेन मी जे अभ्यास केलाय ते. आणखी खास करून ज्यांना आपण म्हणू की इंग्लिश मध्ये लिहितात किंवा इव्हन मराठीत लिहितात, लँग्वेज मध्ये काही प्रॉब्लेम असेल, लिंग्विस्टिकली मी तितका शार्प वाटत नाहीये नाही, आणि जरी तुम्हाला वाटत असेल की मला चांगली लँग्वेज येते, तरी याच्यावरती काम करणं नेसेसरीच आहे. कारण ते लिंग्विस्टिक स्किल पण काय तपासलं जाते. खास एसे मध्ये जर कमी मार्क असतील तर ते रिफ्लेक्ट होतं. सो लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा हा सेशन तुम्ही काय करू शकता. सो याला मी काय म्हणेन, एक्झाम साठी स्ट्रॅटेजिकली साऊंड होणं, यासाठी मी काही गोष्टी करतो. एकदा
हे म्हणजे ब्रॉड ओव्हरव्ह्यू याचा सांगितल्यानंतर दोन्हीचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघू. आता हे काय आहे, समजा मी असा व्यक्ती आहे की असं 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं की मला खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं. एक विषय मला लॉजिकली कंप्लीट करायला आवडतो. सो 4 days ऑप्शनल 3 days GS और 3 days ऑप्शनल 3 days मी काय केलं GS केलं. असं पण तुम्ही करू शकता पूर्ण दिवस. द प्रॉब्लेम विथ दॅट एफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सीचा इश्यू येऊ शकतो. दिवसभर ऑप्शनल केला तर कुठं ना कुठेतरी मोनोटोनस होऊ शकतं आणि काय होऊ शकतं की तो इंटरेस्ट जातो. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला हे शेड्यूल कंप्लीट करायचं आहे विदिन डिफाईन हे कमी वेळ द्या स्वतःला आणि जास्त प्रोडक्टिव्हिटीली काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल की 4-5 तासात होईल का हे, तर करायलाच पाहिजे, होईलच अशा दृष्टीने हे करायला पाहिजे. येते लक्षात. सो हाफ डेज किंवा तुम्ही तुमच्या जर वर्किंग असाल तर हे लार्जली जास्त चांगलं वर्क होतं, कारण मला सेशन मध्ये डिवाइड करता येत नाही. हे सगळं करायचं असेल तर टाइम किंवा तास मॅटर करतं, ते लक्षात घ्या. मी तेवढा वेळ अभ्यास करतच नाही आणि माझं टार्गेट कंप्लीट होत नाही तर असं होणारच नाही. कारण होणारच आहे, कारण तास मॅटर करतील, टाइम मॅटर करेल. म्हणजे ओव्हरऑल ह्या प्रोग्रामचा जर डिसएडव्हान्टेज विचारला तर त्याला कमिटमेंट लागणार आहे की कमिटमेंट इंटेन्सिटी जर ती नसेल तर मग तो प्रोग्राम नाही. म्हणजे एकमेव डिसएडव्हान्टेज कदाचित ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्व तुम्हाला तो दंगल मधला हानिकारक बापू वाटू शकतो. मी तुम्हाला नुसता पळवतोय. म्हणजे आता काय असतं की टेस्ट सिरीजचा एक बेनिफिट काय असतो, काही वेळानंतर मुलं देत नाहीत. 1-2 टेस्ट झाल्या की गळती होते, तर मी तुम्हाला फोन आणि मेसेज करून परत बोलवणार आहे. तुम्हाला असं वाटलं की बाबा हा टेस्ट देतच नाही म्हटल्यावर तर तो कंटिन्युअस हे काय असणार आहे, बोलवणारच आहे मी. सो ते करायचंय म्हटलं तर करायचंच. आणि तुम्हाला आधी सांगितलं पहिल्यांदाच ते कनिष्क कटारेचं पिक्चर किंवा श्रुती शर्मा त्या पोझिशनला मला राहायचंय, तर त्या काही गोष्टी प्रोसेसिंगला हे नाहीये. नंतर मग आल्यानंतर मी फक्त कॅचअप करत असतो, तुम्हाला सांगितलं. आणि त्या कॅचअपला अर्थ नाही, मी स्वतःला एक हे देत राहतो असं बरं वाटावं म्हणून की हा होईल. ते पुन्हा एकदा मग काय करावं लागतं, कुठे ना कुठेतरी कमी पडतं मार्क्सच्या बाबतीत. येते लक्षात. आता हे सगळं करताना आपण म्हटलं की नोट्स म्हणजे ही प्रोग्रामच काय पॅरलल प्रोसेस करायची आपल्याला, नोट्स आणि आन्सर रायटिंग. का पॅरलल प्रोसेस? जेव्हा मी आन्सर रायटिंग करतोय आणि नोट्स एकत्र बनवतोय पॅरलली, तेव्हा मला माझ्या नोट्समध्ये काय आणायचं आणि काय सोडायचं हे जास्त चांगलं कळतं. येते लक्षात. म्हणजे मी उगाच कंटेंट जमा करत नाही, किंवा जेव्हा कंटेंट मिळतो, आता मगाचा जो कंटेंट होता 0.6 तो कधी कळेल मला की बाबा हा नोटसाठी महत्वाचा आहे, जेव्हा मी पॅरलली लिहित असेल. हा इथं लिहिण्यासाठी महत्वाचा होता, हे हळूहळू ते समजायला लागतं. तर नोट्स कशा बनवायला पाहिजेत, तर एक लक्षात घ्या, त्या आपल्याला सिलेबस पॉइंट वाईज बनवायचे आहेत. तुम्हाला लक्ष्मीकांतच्या नोट्स, हिस्ट्रीच्या स्पेक्ट्रमच्या नोट्स याच्यासाठी काही अप्रिशिएट केलं जाणार नाही. कशाच्या नोट्स पाहिजेत आपल्याला? सिलेबस पॉइंटच्या नोट्स पाहिजेत. आता या सिलेबस पॉइंट मध्ये मी 2 पार्ट मध्ये त्यांना हे करतो. एक असे पॉइंट्स आहेत जे मेन स्पेसिफिक आहेत. गव्हर्नन्स GS2 मध्ये, इंटरनल सिक्युरिटी, सोसायटी, असे काही पॉइंट आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट मेन स्पेसिफिक पॉइंट आहेत. दुसरे आपण म्हणू प्री प्लस मेन्स, या दोन्हीला कॅटर करणार आहेत. म्हणजे प्रीला पण मला तेच करायचंय आणि मेन्सला पण ते करायचंय. यामुळे एक लक्षात घ्या, जिथं असं आहे ना प्री प्लस मेन्स, तिथं तुमचा सोर्स एक्सक्लुझिव्ह नको. प्रिलिमला मी स्पेक्ट्रम वाचलं आणि मेन्सला बिपिनचंद्र वाचलं. जे प्रीला वाचताय ते मेन्सला वाचताय तेच प्रीला ठेवा. त्या सोर्स मधूनच दोन्हीकडचे प्रश्न सुटतील जर ते तुम्ही परत वाचलेले असेल तर. येते लक्षात. सो असे टॉपिक कोणते आहेत? कल्चर,
मॉडर्न, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, हे लार्जली माझे काही टॉपिक्स आहेत. राईट. आता हे जे प्री प्लस मेन्सचे कॉमन टॉपिक्स आहेत ना, ते कॉमन टॉपिक्स आता हे लक्षात घ्या. म्हणजे एक एक्झाम्पल, पॉलिटीला मी काय वाचणार आहे? लक्ष्मीकांत. जिओग्राफीला मी काय वाचणार आहे? एनसीईआरटी. प्रिलिम साठी त्या तुम्ही पुन्हा पुन्हा वाचणार आहात. बरोबर. लक्ष्मीकांत मी पुन्हा पुन्हा वाचणार आहे, जिओग्राफीसाठी मी पुन्हा पुन्हा वाचणार आहे. जो सोर्स तुम्ही पुन्हा पुन्हा वाचणार आहे त्याच्या इलॅबोरेट नोट्स काढायची काही गरज नाही. पूर्ण एक बल्की नोट्स काढायची गरज नाही, कारण माझा सोर्स मी रिव्हिजिट करत राहणार आहे. येतं लक्षात? दुसरं असं, या टॉपिकच्या ज्या प्री आणि मेन्सला कॉमन आहेत, या टॉपिकच्या नोट्स लगेच काढणं हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक असतं, कारण त्या तितके इंटरनलाइज झालेले नसतात. हे टॉपिक बघा छोटे आहेत, गव्हर्नन्स, इंटरनल सिक्युरिटी, सोसायटी. दुसरं, यासाठी काय असा एक सोर्स नाही जो मी पुन्हा पुन्हा वाचणार आहे. याच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? डेफिनेट नोट्स असायला पाहिजे. हे तर मी म्हणेन की समजा पॉलिटिक्सचं एक्झाम्पल घेतलं तर मगाशी मी म्हटलं मेन्सला काय पाहिजे? स्पेसिफिसिटी पाहिजे, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन प्रॉपर राहायला पाहिजे. सो मी प्रिएम्बल चॅप्टर घेतला, प्रिएम्बल वाचला, आणि मी आता प्रिलिमच्या अशा स्टेजला आलो की मला बऱ्यापैकी चांगलं रिव्हिजन झाले. सो प्रिएम्बल मधून काय इंट्रोडक्शन करता येऊ शकते, माझ्याकडे असं कोणतं मटेरियल आहे ज्याने कन्क्लुजन करता येतं, प्रिएम्बल मध्ये अशा कोणत्या सुप्रीम कोर्टच्या केसेस आहेत ज्या मला डायरेक्टली मेन्स मध्ये लिहिता येतील, त्या फक्त बाजूला करून ठेवा. का? कारण पॉलिटिक्सचं लक्ष्मीकांत तुम्ही प्री आणि मेन्सच्या गॅपमध्ये वाचू शकत नाही. ते वाचायला गेलं तर पुन्हा एकदा तो टाइम जातो, आणि ऑप्शनल वगैरे एवढी एक गडबड असते तेव्हा अशा सोर्सेस वाचता येत नाही. दुसरं, कल्चर आणि मॉडर्न सारख्या ज्या नोट्स आहेत त्या एकदम इनिशियल फेज मध्ये काढायला गेलं तर सगळं मॉडर्न आणि कल्चर लिहून बसा. म्हणजे कल्चरची नोट्स कशी काढायला पाहिजे तर त्याने 3 पॉईंट दिलेत माझ्या सिलेबसमध्ये: आर्ट, आर्किटेक्चर आणि लिटरेचर. त्या 3 मध्ये डिवाइड करून मला लिहायचे. पण पुन्हा एकदा काय लक्षात राहतं, काय लक्षात ठेवायचंय, हे मला थोडंसं प्रिलिमच्या झोन मध्ये गेल्यानंतर या कल्चर आणि मॉडर्नच्या नोट्स तयार होत. येतं लक्षात? सो इथे थोडंसं आपण म्हणू नोट्स ह्या थोड्या मायक्रो फॉर्मॅटमध्ये होतील, पण कधी? प्रीच्या झोन मध्ये असल्यानंतर. इकडे आपल्याला थोडं अग्रेसिव्हली कव्हर करून ठेवायचंय, कारण प्रिलिमच्या आधी याला बाजूला करून ठेवायचंय मला. सो इथे बघा टॉपिक वाईज जायचंय, प्रत्येक टॉपिकची डिमांड वेगवेगळी असणार आहे, पण आपण म्हणू प्रत्येक टॉपिककडे एक 7-8 वेळाने बघता येतं तुम्हाला. त्या पॉइंट्सला फक्त मी रिपीट करतो एकदा, म्हणजे नोट्स मध्ये काय काय ऍस्पेक्ट आले पाहिजेत. एक कन्सेप्ट, आता माझ्याकडे GS1 मध्ये सोशल इम्पॉवरमेंट हा सिलेबसचा पॉइंट आहे. सो काय बरं कन्सेप्च्युअली सोशल इम्पॉवरमेंट हे मला क्लिअरली माहित असायला पाहिजे. हा टप्पा चांगला न करता पुढच्या बाकी कशाचाच विचार नाही करायला पाहिजे. म्हणजे प्री मध्ये जे फसतात किंवा मेन्स मध्ये जो इश्यू होतो तो हा कम्प्लीट चांगला नसल्यामुळे होतो. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे. म्हणजे सोशल इम्पॉवरमेंट सांगा बरं काय अर्थ होतो? सोशल इम्पॉवरमेंट म्हणजे काय? सामाजिक सक्षमीकरण म्हणजे काय? बरं, इन्क्लुसिव्हनेस, इक्वल ऑपॉर्च्युनिटी. अजून आता स्ट्रॅटिफिकेशन म्हणण्यापेक्षा तू असं म्हणू शकतोस की डिस्क्रिमिनेशन कमी करणं. सो बघा पण काय होतंय, आपल्याला स्कॅटर्ड पॉइंट मिळत आहेत सोशल इम्पॉवरमेंटची. तर सोशल इम्पॉवरमेंट मध्ये एक 2016ला योजना आलं होतं. आता ते मी का वाचायचं? कारण माझ्या सिलेबसचा पॉइंट आहे. हे तर लक्षात. लोक काय करतात की हा दर महिन्याला योजना आणणार आणि ते तशाच ठेवणार. ते आता मी वाचलं तर चालतं महिन्याला, कारण तुम्ही लगेच टेबलवर बघाल तर याच्याकडे आहे महिन्याचं योजना. सो का वाचेन मी? कारण मला एक्स्ट्रा पाहिजे ते कंटेंट. तुमच्या लेवलला का वाचणार तुम्ही? कारण माझ्या सिलेबसचा पॉइंट आहे. सो सोशल एम्पॉवरमेंटच्या त्या योजनामध्ये, आणि लक्षात घ्या डेफिनेशन ह्या थोड्याशा ऑथॉरिटेटिव्ह असायला पाहिजेत, चांगल्या सोर्स मधून मिळायला पाहिजेत, कन्सेप्ट चांगल्या. तर त्याने 2 गोष्टी सांगितल्या. सोशल एम्पॉवरमेंट इज enlargement of choices, निवडीचा विस्तार, आणि enhancing
कॅपॅसिटी. इन्हान्सिंग कॅपॅसिटी मीन्स क्षमतांची वृद्धी किंवा विकास. ह्या दोन गोष्टी झाल्या तो कुठल्याही कंटेक्स्ट मध्ये बघा, वुमेनच्या, ट्रायबलच्या, ओल्ड एजच्या, दॅट इज सोशल एम्पॉवरमेंट. इनलार्जमेंट ऑफ चॉईसेस म्हणजे काय? पुअर पीपलचं घ्या, म्हणजे इलिटरसी, लिटरसी. मी काय चॉईस करतो, काय चॉईस करायला पाहिजे? लिटरसी. इल हेल्थ, हेल्थ काय चॉईस करायला पाहिजे? का बरं ते अनहेल्दी राहत आहेत, इलिटरसी म्हणजे जात नाहीत शाळेमध्ये, ह्याच्यामध्ये? बिकॉज आय डोंट हॅव अ चॉईस. म्हणजे तुम्ही कोविड मध्ये म्हटलं रिव्हर्स मायग्रेशन केलं, लोक काय करत होते, ते चालत चालत जात होती, आणि मी टीव्ही समोर बघून म्हणतो काय मूर्ख झालेत का? बरोबर, नो चॉईस. जिथं जिथं निवडीचं, मला घरात बसण्याची काय होती? चॉईस होती. जेव्हा पंतप्रधान म्हटले की ती लक्ष्मण रेषा ओलांडू नका, ती मी लगेच ऍक्सेप्ट केली, कारण मला चॉईस होती. लक्षात. दुसरं, त्या चॉईसचं इनलार्जमेंट होण्यासाठी पहिल्यांदा माझी काय व्हायला पाहिजे? कॅपॅसिटी, माझी क्षमता वाढल्या पाहिजे, तरच मग येणार. तुम्ही म्हटले ना की संधी मिळाली पाहिजे. माझी जर कॅपॅसिटीच वाढलेली नसेल आणि माझ्या चॉईसेस नसतील तर त्या संधीचं काय करायचंय मला? सो ह्या दोन गोष्टी म्हणजे सोशल एम्पॉवरमेंट. सो हे मला कन्सेप्ट मध्ये क्लिअर झालं पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय इंटरनल सिक्युरिटी? हा माझा पॉईंट आहे ना GS3 मधला. इंटरनल सिक्युरिटीचा अर्थ काय होतो? अरे सिंपल आहे ना रे, विद इन बाउंड्री. बरोबर. मग काय काय येतं बरं त्याच्यात इंटरनल सिक्युरिटीमध्ये? पब्लिक ऑर्डर मेंटेन करणं, पोलीस, बॉर्डर मॅनेजमेंट, आता सायबर सिक्युरिटी, अजून टेररिझम, नक्षलिझम, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम ज्याला आपण म्हणतो. आणखी काय येतं? सो हे जे आपण बोलतोय ना, that is traditional view of internal security. Now the world has moved to human security. जग आता मानवी सुरक्षेकडे गेलेलं आहे. इंटरनल सिक्युरिटी, सिक्युरिटी हा शब्द वापरण्यापेक्षा कोणता शब्द वापरला जातो? ह्युमन सिक्युरिटी. मग त्यात तुमची वॉटर सिक्युरिटी पण येते, तुमची इन्व्हायरमेंटल क्लायमेट सिक्युरिटी पण येते. येते लक्षात? तर तो खूप ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह झालाय. डेव्हलपमेंटचा पर्स्पेक्टिव्ह ह्युमन सिक्युरिटीमध्ये येतो. एक्झाम्पल द्यायचं झालं की तर एक आपल्या बॉर्डरवरचं, जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरचं एक गाव आहे हुंदरमान नावाचं. तर सरहद फाउंडेशन तुम्हाला माहित असेल, पुण्यामध्ये पण त्यांचे बरेच लेक्चर वगैरे होतात. त्यांनी ते हुंदरमान नॅशनल इंटिग्रेटिव्ह विलेज असं काहीतरी डेव्हलप करण्याचं हे केले. सो गावाचा विकास करणं आणि जगामुळे तिथं पीस इस्टॅब्लिश होईल, याला काय म्हणणार? ह्युमन सिक्युरिटी. सो याचा अर्थ मला ती कन्सेप्ट काय कळली पाहिजे? नीट कळली पाहिजे. दुसरा असेल माझ्या नोट्स मधला आस्पेक्ट, तो म्हणजे करंट स्टेटस, भारतातील सद्यस्थिती. इथे लार्जली मला डाटा पाहिजे. डाटा, फॅक्ट्स, रिपोर्ट्स, इथे लक्षात. आणि एक लक्षात घ्या, मगाशी जेव्हा मी म्हटलं स्पेसिफिसिटी, तर टॉपर थोडं स्पेसिफिसिटीच्या कंटेक्स्ट मध्ये मॅक्रो डाटाकडून मायक्रो डाटाकडे शिफ्ट झालेले आहेत. म्हणजे ज्या टॉपरना चांगले मार्क आलेत, ब्रिलियंट मार्क आलेत, ते थोडे मॅक्रो डाटा सोबत मायक्रो डाटा देताना दिसत आहे. आता मॅक्रो डाटा आणि मायक्रो डाटा मधला फरक काय? जस्ट एक एक्झाम्पल की मी म्हटलं व्हीट अँड राईस हे माझ्या कल्टिवेबल एरियामध्ये 39% आहे. ओके. आता तुम्ही प्री पास व्हा आणि कुठल्याही झेरॉक्सच्या दुकानात जाऊन ते कंटेंट गोळा करा, सगळ्यांमध्ये 39% दिलेलंच आहे. सो मला एक लगेच इम्पॉर्ट झाल्यासारखं वाटतं की डाटा मिळाला. आणि श्रुती शर्माच्या आन्सर मध्ये ती म्हणते 500 मिलियन मेट्रिक टन ऑफ राईस प्रोड्यूस इन दिस इयर. सो याचा अर्थ काय? मी जास्त एफर्ट घेतले, मी ते जास्त सांगतो. किंवा फूड सिक्युरिटीमध्ये मी सांगितलं 70% रुरल एरिया, 50% अर्बन एरिया कव्हर्ड केलेला आहे नॅशनल फूड सिक्युरिटीमध्ये. आणि मी प्रॉपर सांगतो 81 करोड पॉप्युलेशन इज कव्हर्ड अंडर PDS. याचा अर्थ काय? मी थोडं मायक्रोकडे गेलेलो आहे. मागाशी जे ऐश्वर्या वर्माचं एक्झाम्पल सांगितलं, त्याने त्या पॉप्युलेशन कंट्रोलच्या क्वेश्चन मध्ये इंडिया, चायना आणि तैवान याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिले. सो हा डाटा महत्वाचा आहे, पण जिथे जिथे मला मिळेल तिथं मला काय करायला पाहिजे? थोडा मायक्रो डाटा पण जनरेट करायला पाहिजे. सो करंट स्टेटस मध्ये ते जमलं पाहिजे. तिसरं त्या टॉपिक रिलेटेड बघा, दॅट इज
गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह. ब्युरोक्रेसीमध्ये जायचंय आपल्याला, प्रशासनात जायचं आहे. सो गव्हर्नमेंट नक्की काय करतंय, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत हे माहित असायला पाहिजे. सो हे तुमच्या नोट्स मध्ये असायला पाहिजे. पहिला पॉइंट असेल कन्सेप्ट, सेकंड इज करंट स्टेटस, थर्ड गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह. मग फूड सिक्युरिटीचा पॉइंट आहे गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह काय, सोशल एम्पॉवरमेंटसाठी गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह काय, SHG साठी गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह काय. देन फोर्थ पॉइंट दॅट इज आता गव्हर्नमेंट एवढं करतंय तरी काय असणार आहे, चॅलेंजेस. सो कोणते चॅलेंजेस आहेत हे मी माझ्या नोट्समध्ये विचार. हे प्रत्येक सिलेबस पॉइंट या ओरिएंटेड नसेल, पण तुम्ही काय करू शकता, प्रत्येक सिलेबस पॉइंट कडे या नजरेने बघू शकता. चॅलेंजेस असतील तर ते हे करायला पाहिजेत. फिफ्थ पॉइंट, फक्त चॅलेंजेस आयडेंटिफाय करणार व्हायचंय का आपल्याला, वे फॉरवर्ड, सोल्युशन्स, सोल्युशन काय देता येतील याचा विचार करा. देन सिक्स्थ पॉइंट दॅट इज एक्झाम्पल और केस स्टडीज. म्हणजे मला स्पेसिफिक आन्सर करायचं, डाटा सोबत काय लागेल, एक्झाम्पल लागेल और केस स्टडी. जसं मगाशी हुंदरमानचं एक्झाम्पल सांगितलं, दॅट इज केस स्टडी और एक्झाम्पल. म्हणजे एकदम लोकल फूड सिक्युरिटीचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये तो मुठभर धान्य नावाचा इनिशिएटिव्ह लॉन्च केला होता. म्हणजे काय, प्रत्येक घरातून एक मुठभर धान्य घ्यायचं आणि ते पीडीएस मध्ये वापरायचं. सो कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट इन पीडीएस यासाठी एक्झाम्पल. सो असे एक्झाम्पल, आणि हे दोन टाईपचे एक्झाम्पल बघत राहायचे. एक्झाम्पल काही लगेच मिळत नाहीत बघा, त्यासाठी कंटिन्युअस आपण म्हणून न्यूजपेपर वगैरे मध्ये गोथ्रू करावं लागतं. दोन टाईपचे एक्झाम्पल, एक वेल नोन आणि दुसरं व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग. म्हणजे असं एक एक्झाम्पल मला पाहिजे जे काय असेल, वेल नोन असेल, सगळ्यांना माहित असेल. सेकंड असेल ते व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग. आता हे दोन सेट ऑफ एक्झाम्पल का ठेवायचे, पुन्हा एकदा हे व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग मला थोडेसे कदाचित जास्त मार्क देऊ शकतो, बट वेल नोन यासाठी की मला कन्साइजली लिहायचं आहे. व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग मध्ये मला कदाचित एक लाईन जास्त लिहावी लागू शकते, ती एक्सप्लेन करायला की नक्की काय मला सांगायचं आहे. वेल नोन मी म्हटलं जेंडर जस्टिस, साबरीमाला सगळ्यांना माहिती, किंवा आपण म्हणू की करप्शन इन लीगल कंटेक्स्ट, आजचं ट्रम्प यांचं एक्झाम्पल दिलं तर ते सगळ्यांना माहिती आहे की बाबा काय झालेलं आहे प्रकार, ऍटलिस्ट जे तुमचे एक्झामिनर पेपर चेक करणार आहेत. सो अशा दोन टाईपचे एक्झाम्पल माझ्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर सातवं, कीवर्ड्स. त्या टॉपिक रिलेटेड आधीच कीवर्ड्स कोणते आहेत त्याचा विचार करा, जेणेकरून कन्साइजली लिहिता पण येतं आणि त्या उत्तराला आपण म्हणू की जास्त आणखी मार्क मिळवण्याचे चान्सेस असतात. म्हणजे जसं की फूड सिक्युरिटी रिलेटेड, ट्रिपल बर्डन ऑफ मालन्यूट्रिशन, कुपोषणाचा तिहेरी ताण. ओके, कीवर्ड्स नंतर अगेन 8 आस्पेक्ट इज इनोव्हेटिव्हनेस. मी त्या प्रश्नामध्ये असं काय इनोव्हेटिव्ह किंवा त्या टॉपिक रिलेटेड काय इनोव्हेटिव्ह करू शकतो याचा आधीच विचार. आता तुम्ही जर समजा म्हटलं ना सिटीजन चार्टरची माझी चांगली नोट्स आहे, टॉपरचे नोट्स रेफर करा, त्यांनी सिटीजन चार्टर असं नोट्स मध्येच काढून टाकलंय. त्याच्यात काय असतं, इथे काय असतं, इथं काय असतं असं. सो छोट्या छोट्या लेवलची क्रिएटिव्हनेस किंवा इनोव्हेटिव्हनेस आधीच विचार करणं. पुन्हा एकदा हे काय असणार आहे, प्रीडिटरमाइंड असणार आहे की मला काय करायचं आहे. सो या ब्रॉडली 8 पॉइंटच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही बघू शकता. अर्थात इथिक्सला हा फ्रेमवर्क अप्लाय होत नाही, कारण इथिक्सची नोट्स आपली काय आहे, ऑल टुगेदर वेगळी टॉपिक वाईज असणार आहे. कळलं इथपर्यंत? काय डाऊट आहे का इथपर्यंत? संघर्ष? आता इथिक्सच्या स्ट्रॅटेजीचे थोडे ब्रॉड पॉइंट सांगतो, जास्त इलॅबोरेटली आपण ते मंडेला डिस्कस करू. सो 3 पार्ट आहे बघा त्या सिलेबसला, जर तुम्ही नीट बघितलं इथिक्सच्या.
बघितलंय का इथिक्सचा सिलेबस? सो हा लार्जली माझा इथिक्सचा सिलेबस आहे. सो 3 पार्ट कोणते? तर मी म्हणेन तुमचा इथिक्सचा सिलेबस एक आहे फिलॉसॉफिकल पार्ट, कारण इथिक्स इज अ सब ब्रांच ऑफ फिलॉसॉफी. सो फिलॉसॉफिकल पार्ट, देन सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय पार्ट, अँड थर्ड इज सायकोलॉजिकल पार्ट. सो आपण जे स्टार्ट करतोय ना सिलेबसचा, तो ऍटिट्यूड, इमोशनल इंटेलिजन्स, हे काय आहेत? सायकोलॉजी, मानसशास्त्राचे टॉपिक आहेत. मला हे का समजलं पाहिजे? हे शेवटचे 2 पब्लिक सिव्हिल सर्व्हिस, प्रॉबिटी इन गव्हर्नन्स, हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचे पॉइंट आहे. आणि हे पहिला पॉइंट किंवा कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर, हा पॉइंट लार्जली काय आहे? फिलॉसॉफिकल पॉइंट आहे. हे मला का समजलं पाहिजे? तर याचा अर्थ या 3 ब्रॉडर फ्रेमवर्कच्या कंटेक्स्ट मध्ये मला माझा आन्सर लिहावा लागेल. बीट केस स्टडी, बीट युअर थेअरी आन्सर. त्याने विचारलं की काय करायला पाहिजे, तुम्ही एकदम फिलॉसॉफिकल होऊन चालत नाही. तुम्हाला काय करावं लागेल? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सायकोलॉजिकल अँगलनी पण काय करावं लागेल? विचार करावा लागेल. त्याने एक केस स्टडी विचारली होती की मिड डे मील मध्ये ती मुलं शाळेमध्ये जात नाहीयेत, पालक पाठवत नाहीयेत, बिकॉज ऑफ द मेड जी तयार करते जेवण ती दलित आहे. तुम्ही म्हणाल की फिलॉसॉफिकली मी त्यांना समजवेन, तर ते वर्क होणार आहे का? तो एक आस्पेक्ट आहे, बरोबर. मला काय लागेल? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स मीन्स लॉज लागतील. ऍट द सेम टाइम मला सायकोलॉजिकल डोमेन मध्ये काम करावं लागेल. येतंय लक्षात? सो हे 3 ब्रॉडर आस्पेक्ट आहेत ज्याच्या बेसिसवरती तुमची इथिक्सची प्रिपरेशन व्हायला पाहिजे. आता इथिक्सची जी आहे आपण म्हणू सगळ्यात मेजर डिमांड काय? तर इथे कंटेंट एका लेवल नंतर थांबवलं पाहिजे तयार करण्याचं, आणि एक्सप्रेशन वरती काम करायला पाहिजे. कारण पुन्हा एकदा जिथं मेजर तुम्हाला रायटिंग स्किल बघितलं जातं ते 2 पेपर असे कोणते आहेत? एसे आणि इथिक्स. मी सांगतो की तुम्हाला एसे आणि इथिक्सचं रायटिंग जमलं तर लार्जली GS 1, 2, 3 हे लिहायला काय आहेत? सोपे आहेत. सो तिथे थोडंसं अँबिशियसली रायटिंगच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे. एक्सप्रेशन मॅटर करतं. आणि सगळ्यात अवघड पेपर कम्प्लीट करायला कोणता आहे? इथिक्सचा आहे. GS 4चा पेपर सगळ्यात अवघड जातो कम्प्लीट करायला. सो त्यामुळे इथलं जर समजा टाइम मॅनेजमेंट बसलं तर लागले दुसरे पेपर पण कम्प्लीट होण्याचे चान्सेस वाढतात. इथिक्स स्पेसिफिक तुमचे काही क्वेरी आहेत का इथिक्सच्या प्रिपरेशन बाबतीत? नाही? ओके. आता जर मी म्हटलं की पहिल्या टेस्टचा आपला सिलेबस आहे इमोशनल इंटेलिजन्स अँड ऍटिट्यूड, खास करून ऍटिट्यूड हा टॉपिक सायकोलॉजीच्या NCERT मध्ये खूप चांगला दिलेला आहे. सायकोलॉजी NCERT याचे हे चॅप्टर्स तुम्हाला रिस्पेक्टिव्हली त्या ग्रुपमध्ये शेअर केले जातील. ऍटिट्यूड, सोशल इन्फ्लुएन्स, सायकोलॉजीच्या NCERT मध्ये मी म्हटलं की माझा ब्रॉड बेस काय असेल तो असेल. इथिक्सच्या बाबतीत काय करा, एक पुस्तक बेसिक पुस्तक घेऊन ठेवा, तुमचं कोणतं मीडियम असेल तरी. आता हे बेसिक बुक्स मध्ये ना फार तुमची चॉईस असू शकते. जी सुब्बाराव घ्या, ते फोरमचं रेड बुक घ्या, विजनचे व्हॅल्युएटेड मटेरियल घ्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण बेसिक मटेरियल ऑलमोस्ट काय सिमिलर आहे. मी प्रत्येक सिलेबस पॉइंट तुम्हाला एक ऍडिशनल काय सांगत जाईन, सोर्स सांगत जाईन. त्या 2 सोर्स म्हणजे तुमचा प्रायमरी सोर्स आणि तो ऍडिशनल सोर्स याची मिळून तुम्हाला काय करायचे? नोट्स तयार करायचे. जसं मी सांगितलं सायकोलॉजी NCERT. आणखी काही स्पेसिफिक डाऊट? ओके. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही नोट्स काढताय याच्या, तर एक ब्रॉड फ्रेमवर्क मी विचार करायचा काय तुम्ही सांगितला लिहितानाचा, सायकोलॉजिकल, फिलॉसॉफिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. हे मला लॉचा पण विचार करावा लागेल, मला फिलॉसॉफीचा पण विचार करावा लागेल,
मी कबीरचं काहीतरी लिहितोय त्याच्यामध्ये, तर फक्त कबीर ऐकून लोक सुधारणार नाहीत, काही वेळ लागणार त्याच्यासोबत लॉ पण लागणार. हे करत असताना बघा मॉरल थिंकर दिलेत त्यांनी. हा पॉइंट ग्रॅज्युअली कव्हर करण्याचा पॉइंट आहे. एकदाच तुम्ही सगळे मॉरल थिंकर घेऊन बसले तर ते पुन्हा एकदा बर्डन होणार. सो मी सॉक्रेटिस केलं, हे केलं. सो ह्या फ्रेमवर्कच्या कंटेक्स्टमध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर फ्रॉम इंडिया अँड वर्ल्ड दिले. ऑलवेज प्रायोरिटाइज इंडिया अँड इथिक्स पेपर. प्रायोरिटाइज काय करा, इंडियन स्कॉलर, इंडियन फिलॉसॉफी, इंडियन ट्रॅडिशन याला प्रायोरिटाइज करा. अँड ऍट द सेम टाइम एक लक्षात घ्या की प्रत्येक सिलेबसचा पॉईंट तुम्हाला त्या इंडियन ट्रॅडिशन फिलॉसॉफीने काय करायचंय, विचार करायचा आहे. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आहे काय आहे बरं इंडियन फिलॉसॉफी ट्रॅडिशन मध्ये? श्रीकृष्ण क्लासिकल एक्झाम्पल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. स्थितप्रज्ञ, माणसाने स्थितप्रज्ञ असणं हे काय इमोशनल इंटेलिजन्स एक्झाम्पल आहे. अजून बुद्ध, त्यांनी शिव्या घातल्या, मी असतो तर पुन्हा एकदा दगड मारला असता. दॅट इज लॅक ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. मला कोणीतरी काहीतरी बोलतोय म्हणून मी पण त्याला उत्तर दिलं. बुद्ध काय म्हणतो, तू दिलेल्या शिवाय तुझ्याकडेच, मी घेतलेच नाहीत. किंवा त्यांनी जे ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं बोलून ते पण दॅट इज इमोशनल. अजून ओके, आणखी एकदम सिंपल एक्झाम्पल इमोशनल इंटेलिजन्सचं इंडियन ट्रॅडिशन मधलं. रामायण काय दाखवतं, ग्रीड माणसाला कुठे नेऊ शकते. तर ते रावणाचा एक्झाम्पल आहे. तो आपण म्हणू की इंटेलिजंटच्या लेवलला, इंटेलिजंट कोशंटच्या लेवलला ब्रिलियंट माणूस होता, बट इमोशनल कोशंटच्या लेवलला काय होता, कमी पडला. ऍटिट्यूडचं एक्झाम्पल सांगा बरं इंडियन ट्रॅडिशन मधलं. अभिवृत्ती. इव्हन बुद्धाचं एक्झाम्पल किंवा वाल्याचं वाल्मिकी होणं. वाल्याचं वाल्मिकी होणं याचा अर्थ काय, विचार बदलले की ऍटिट्यूड बदलतो आणि माणूस बदलतो. अजून बुद्ध आणि अंगुलीमाल. बुद्धाने जे अंगुलीमालाशी संवाद साधला त्याने काय झालं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. अजून त्याचं कसं, सम्राट अशोक ऍटिट्यूड चेंज. आता हे बघ पुन्हा एकदा, हे तुझं व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग एक्झाम्पल आहे, पण मला ते काय करायचं इलॅबरेट करायला लागतं, कारण इथं मेजॉरिटी लोकांना लिहिल्याचरित्रच माहिती नाही. बरोबर. किंवा आणखी इंडियन ट्रॅडिशन मधलं एक क्लासिकल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की शबरी माहिती आहे का तुम्हाला, शबरी आणि तिची बोरं. तर शबरीने उष्टी केलेली बोरं कोणाला दिली, रामाला आणि लक्ष्मणाला दिली. रामाचं त्याच्याकडे बघण्याचा ऍटिट्यूड काय होता, पॉझिटिव्ह होता, म्हणून त्याला त्यात प्रेम दिसलं. लक्ष्मणाचा ऍटिट्यूड तो म्हणला काय गलिच्छपणा आहे, त्यामुळे त्याला त्या निगेटिव्ह ऍटिट्यूडमुळे ते काय वाटलं, खराबच वाटलं. सो ऍटिट्यूड डिटरमाइन करतो. सो मला माझी भारतीय परंपरा हे करायची आहे, नंतर मग वेस्टर्न स्कॉलर थिंकर. येते लक्षात. ही आपली नोट्स कंप्लीट झाली ना टॉपिक वाईज, की इथिक्स मध्ये मायक्रो नोट्स तयार करायला पाहिजे, जी तुम्हाला प्री आणि मेन्स मध्ये कामाला येईल, टेस्टच्या आधी कामाला येईल. अर्थात पुन्हा एकदा ही नंतरची स्टेज आहे, लक्षात घ्या. म्हणजे मायक्रो नोट्स मध्ये काय, पुन्हा एकदा तुमचे एक्झाम्पल सेपरेट करा, तुमचे डेफिनेशन सेपरेट करा, तुमच्याकडचे कीवर्ड सेपरेट करा. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही जर युपीएससीचे इथिक्सचे पेपर नीट बघितले ना, काही स्पेसिफिक थीम दिसतात मला, म्हणजे ज्याच्यावरती युपीएससी जास्त विचारताना दिसतं. एक आहे नॉलेज, देन ट्रूथ, त्याच्यानंतर हॅपीनेस. अशा काही ब्रॉड थीम्स आहेत, म्हणून आपण युनिव्हर्सल थीम आहेत. तर माझी अशी नोट्स असली पाहिजे की हॅपीनेस रिलेटेड वेस्टर्न स्कॉलर मध्ये कोण काय म्हटलंय, इंडियन फिलॉसॉफी मध्ये कोण म्हटलंय, ट्रूथ वरती तसं काय आहे, त्याचे काय एक्झाम्पल आहेत. सो असं पण ब्रॉडली ते नंतर करता येतं, जेणेकरून काय होतं, पॉइंट जनरेट करणं. कारण मला ह्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त काय मॅनेज करायचं आहे, माझा टाइम आणि स्पीड मॅनेज करायचा आहे.
पण ही ऑलटुगेदर नंतरची स्टेज कधी जाता येते, जेव्हा आपली प्रायमरी स्टेज ती कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे याच्यावरती आपण थोडं नंतर बोलूया. ओव्हरऑल तुम्हाला काही डाऊट आहे का तुमच्याकडून? काही असेल तर तुम्ही विचारू शकता.